नमस्कार विद्यार्थी मित्रो, माझं नाव अमित सुतार. तर आज परत एक तुमच्यासाठी खास एक नवीन चॅप्टर घेऊन येत आहे. ऑलरेडी मी इलेक्ट्रोस्टॅटिक हा चॅप्टर बोर्डनुसार कंप्लीट केलेला आहे. तर त्याचे व्हिडिओज ऑलरेडी बघितले तुम्ही. तर त्याच्यामध्ये आपण बोर्डचे क्वेश्चन्स, न्यूमरिकल्स आणि इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण डिस्कस केले होते. ठीक आहे. तर सिमिलर पॅटर्नमध्ये आज मी तुम्हाला घेऊन येत आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा चॅप्टर. ठीक आहे. तर हा चॅप्टर पण बघितला तर बोर्डनुसार फार इम्पॉर्टंट आहे, कारण की न्यूमरिकल्स ह्याच्यामध्ये फार विचारलेत आणि 2 मार्क्सला 3 मार्क्सला जे डेरिव्हेशन्स वगैरे आहेत ते पण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे दरवर्षी काही ना काहीतरी विचारलेले आहेत. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला आपण बघू की या चॅप्टरचं इंट्रोडक्शन काय. ठीक आहे. तर बघू शकता हेडिंग काय लिहिले मी, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे. तर करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये लास्ट जो पार्ट होता त्याच्यामध्ये काय सांगितलं होते की जेव्हा आपण एखाद्या वायरमध्ये करंट पास करतो, समजा हे जर वायर असेल आणि या वायरमध्ये जर तुम्ही करंट पास केला तर ही वायर थोडीशी गरम होते. ठीक आहे. आणि गरम झाल्यानंतर काय प्रोड्यूस होते, याला हीट प्रोड्यूस होते. ठीक आहे. हा म्हणजे करंटमुळे हीट प्रोड्यूस होते, याला आपण काय म्हणतो, हीटिंग इफेक्ट म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, हीटिंग इफेक्ट म्हणतो. ठीक आहे. हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणतो. ठीक आहे. तर सिमिलरली जर समजा याच वायरमध्ये मी एका करंट जर पास केलं आय, ठीक आहे, आणि याच्या साईडला मी छोटे छोटे आयरन पार्टिकल्स जर प्लेस केले, हे काय आहेत, आयरन फायलिंग्स म्हणतो आपण त्याला, छोटे छोटे पार्टिकल्स असतात. ठीक आहे. तर करंट पास केल्यानंतर याच्या अराउंड पण एखादा मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते. काय म्हणते, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते. ठीक आहे. आणि याला आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक फील्ड म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. हां, मग जसं करंट पास केल्यानंतर हीट प्रोड्यूस होते म्हणून त्याला आपण हीटिंग इफेक्ट म्हणतो. तर सेम वे करंट पास केल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड तयार होते, त्यामुळे या पार्टला आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक इफेक्ट म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, मॅग्नेटिक इफेक्ट. ओके. सो मॅग्नेटिझम प्रोड्यूस अराउंड द करंट कॅरिंग कंडक्टर बिकॉज ऑफ द व्हॉट, करंट पासिंग. दॅट्स वाय इट इज कॉल्ड व्हॉट, मॅग्नेटिक इफेक्ट. ठीक आहे. आता मला सांगा मॅग्नेटिक इफेक्ट म्हणजेच काय असणार, तर या कंडक्टरमध्ये भरपूर इलेक्ट्रॉन्स किंवा चार्जेस असणार. ठीक आहे. सो इफ यू कन्सिडर दीज आर द व्हॉट, सो मेनी इलेक्ट्रॉन्स किंवा चार्जेस म्हणतो आपण. ठीक आहे. आणि हे चार्जेसचा जो फ्लो असतो, त्या फ्लोलाच आपण काय म्हणतो, करंट म्हणतो. ठीक आहे. तर इन शॉर्ट करंट फ्लो होत आहे म्हणजेच काय, हे चार्जेस मोशनमध्ये येतात. ठीक आहे. आणि म्हणून तरच चार्जेस मोशनमध्ये आल्यानंतर, ठीक आहे, सो वेन चार्जेस आर इन मोशन, और युनिफॉर्म मोशन म्हणतो आपण त्याला, आर मोशन, प्रोड्यूसेस अ मॅग्नेटिक फील्ड. ओके. हां, म्हणजे जेव्हा आपण करंट पास करतो मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते. पण इन शॉर्ट करंट म्हणजेच काय असते, चार्जेसचा फ्लो असते आणि या चार्जेसच्या फ्लोमुळे मॅग्नेटिझम प्रोड्यूस करते. म्हणजेच काय, मॅग्नेटिझम, करंट कॅरिंग कंडक्टरच्या अराउंड मॅग्नेटिझम प्रोड्यूस होण्याचं याचं मेन सोर्स काय आहे, मुव्हिंग चार्जेस. काय आहे, मुव्हिंग चार्जेस. आणि म्हणून तरच NCERTच्या टेक्स्टबुकमध्ये पण हा जो चॅप्टर नंबर 4 आहे त्याचं नावच आहे मुव्हिंग चार्जेस अँड मॅग्नेटिझम. म्हणजे चार्जेस जेव्हा मोशनमध्ये होतात तेव्हा त्यांच्यामध्ये मॅग्नेटिझम इफेक्ट प्रोड्यूस होतोय. ठीक आहे. हां, तर हा चॅप्टर तुम्हाला एवढंच सांगतोय की करंट कसं मॅग्नेटिझम प्रोड्यूस करतंय. आणि नेक्स्ट जो चॅप्टर आहे EMI म्हणतो आपण त्याला, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, तो चॅप्टर याचा रिव्हर्स फिनॉमिना आहे. मॅग्नेटिझममुळे आपण करंट पण प्रोड्यूस करू शकतोय. ठीक आहे. हां, पण याच्या पहिला काय विचार करत होते की करंट आणि मॅग्नेटिझम याचा काही संबंध नाही आहे. ठीक आहे. म्हणजे करंट काहीतरी नॉर्थ पोल असेल तर मॅग्नेटिझम हे साऊथ पोल आहे, जे कधी एकत्र येऊ शकत नाही. ठीक आहे. पण एक पर्सन आला, कोण, हॅन्स ओरस्टेड. कोणाला, हॅन्स ओरस्टेड. ठीक आहे. तर हॅन्स ओरस्टेडने सिंपल हाच एक्सपेरिमेंट करून दाखवला. एक कंडक्टर घेतला, वायर घेतला, त्याच्यामधून करंट पास केलं. करंट पास केल्यानंतर त्याच्या साईडला आयरनचे छोटे छोटे पार्टिकल्स त्याने काय केला होता, स्प्रिंकल केला होता. ठीक आहे. आणि टॅपिंग केल्यानंतर समजलं की आयरनचे पार्टिकल्स ते सर्क्युलर फॉर्ममध्ये आले. कशामध्ये आले, सर्क्युलर फॉर्ममध्ये. म्हणजे समजा जसं करंट कॅरिंग कंडक्टर आहे आणि याच्यामध्ये करंट मी अपवर्ड पास केलं आणि समजा इथे एक कार्डबोर्ड प्लेस केलं आणि त्या कार्डबोर्डच्या अराउंड मी जर आयरन फायलिंग स्प्रिंकल केले तर होतं काय, आयरन फायलिंग्स ते कॉन्सेंट्रिक सर्कल्समध्ये आले. ठीक आहे. मग मला सांगा याच्यामध्ये करंट पास केलंय. ठीक आहे. आणि आयरन फायलिंग्सना फक्त कोण अट्रॅक्ट करू शकते किंवा हे करू शकते, इफेक्ट करू शकते, तर त्यांना फक्त मॅग्नेटिझम इफेक्ट करू शकते. आता इथं मॅग्नेट तरी बिलकुल नाही आहे, इथं काय आहे, करंट कॅरिंग कंडक्टर. मग हॅन्स ओरस्टेडनं तेच पकडला की करंट जर पास होत असेल कंडक्टरमध्ये तर हीटिंग इफेक्ट सोबत मॅग्नेटिक इफेक्ट पण ते प्रोड्यूस करत आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळेच ते आयरन फायलिंग्स कॉन्सेंट्रिक सर्कल्समध्ये आले. ठीक आहे. हां, तर जसं आपल्याला माहिती आहे की मॅग्नेटिक फील्ड, जसं आपला बार मॅग्नेट वगैरे असेल तर मॅग्नेटिक फील्ड कसं सुरुवात होतो, नॉर्थ पोलपासून सुरुवात होतो आणि साऊथ पोलमध्ये एंड होतो. ठीक आहे. हां, पण तो बार मॅग्नेटचा मॅग्नेटिझम आहे. तर इथं बघितला तर मॅग्नेटिक फील्ड जे आहेत
करंट कॅरिंग कंडक्टरच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड कशा असतात, हे कॉन्सेंट्रिक सर्कल्समध्ये असतात. कशा असतात, कॉन्सेंट्रिक सर्कल्समध्ये असतात. ठीक आहे. हां, तर नेक्स्ट पार्ट आपण बघू की मॅग्नेटिक फील्ड अशा प्रकारे प्रोड्यूस होते. आता मॅग्नेटिक फील्डला डायरेक्शन असते, जसं मी सांगितलं की ते नेहमी नॉर्थ पासून सुरू होतात आणि साऊथला एंड होतात. ठीक आहे. सो नाव वी आर गोइंग टू फाइंड आउट द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड लाइन्स. ओके, सो इफ यू कन्सिडर डायरेक्शन ऑफ field around the conductor आणि डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी कोणता रूल यूज करतो आपण, राईट हँड रूल यूज करतो, राईट हँड थंब रूल यूज करतो. ठीक आहे, राईट हँड थंब रूल. ठीक आहे. तर राईट हँड थंब रूल काय सांगतोय, जर समजा हा कंडक्टर असेल त्याच्यामध्ये करंट अपवर्ड होत असेल तर याच्या अराउंड अशी फील्ड लाईन्स बनतात. ठीक आहे. हां, तर आपण सरळ सरळ काय करायचं आहे, हा जो कंडक्टर आहे तो राईट हँडमध्ये घ्यायचा आहे आणि बाकीचे फिंगर सोडायचे आणि थंब अशा प्रकारे करायचा आहे. थंबचं डायरेक्शन नेहमी करंटच्या डायरेक्शनला. आता इथं करंट कुठं आहे, अपवर्ड, त्यामुळे थंब पण अपवर्ड आणि बाकीचे फिंगर्स या कंडक्टरच्या अराउंड बेंड करायच्यात. म्हणजे बेंडिंगचं जे डायरेक्शन आहे तेच काय असणार आहे, मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन. ठीक आहे. हां, म्हणजे इथं जर बेंडिंग जर केलं तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अशा आहेत. ठीक आहे. हे बघा, मॅग्नेटिक फील्ड करंट अपवर्ड आहे म्हणजे तुमच्याकडे आहे आणि मॅग्नेटिक फील्ड लाईन्सचं डायरेक्शन या प्रकारे असणार बेंडिंगच्या डायरेक्शनला. ठीक आहे. त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड इथं काय असणार आहेत, अँटी क्लॉकवाईज असणार आहेत. आणि याच्यामध्ये जर करंट मी इनवर्ड पास केलं म्हणजे इथून इकडे पास केलं तर आपण सरळ राईट हँड यूज करायचा आहे, थंब पॉईंट टुवर्ड्स दी डायरेक्शन ऑफ द करंट अँड बेंड द फिंगर्स. आता बेंडिंग द फिंगर्स हे कसं आहे, अशा प्रकारे आहे ना, त्यामुळे याच्यावरून मॅग्नेटिक फील्ड कसं तयार होणार, अशा प्रकारे क्लॉकवाईज तयार होणार. काय बरं ना, क्लॉकवाईज. ठीक आहे. हां, तर आपण त्याला राईट हँड किंवा रूलनं यूज करू शकतो. ठीक आहे. तर इथं हे अँटी क्लॉकवाईज होणार, हे काय होणार, अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. आता हेच कंडक्टर जर मी समजा असं केलं समोर, म्हणजे करंट बाहेर येत आहे तुमच्याकडे येत आहे आणि करंट बाहेर येत आहे तुमच्याकडे येत आहे, हे रिप्रेझेंट करण्यासाठी आपण डॉट रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. तर याचा अर्थ काय की कंडक्टर असा आहे आणि करंट बाहेर येत आहे. सो याच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कशा असणार आहेत, अँटी क्लॉकवाईज असणार आहेत. कशा असणार आहेत, अँटी क्लॉकवाईज. हे बघा, थंब अँड बेंडिंग केल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असे होणार ना. ठीक आहे. हां, सो डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजे हे काय असणार आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ठीक आहे. आणि याच कंडक्टरमध्ये समजा मॅग्नेटिक फील्ड जर मी इन्वर्ट केलं, ठीक आहे, मग इन्वर्टला आपण कसं रिप्रेझेंट करतो, क्रॉस रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. तर या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असतील की कोणतं पण गोष्ट जर बोर्डच्या बाहेर येत असेल, पेपरच्या बाहेर येत असेल तर डॉट, आणि पेपरमध्ये जात असेल तर बोर्डमध्ये जात असेल तर आपण कसं रिप्रेझेंट करतो, क्रॉसने रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. हां, तर याच्या अराउंड जर मॅग्नेटिक फील्ड जर काढायचं असेल, सो दीज आर दी मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. ठीक आहे. आता इथं मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कसं असणार आहेत, इनवर्ड बेंड म्हणजे कसं असणार आहेत, क्लॉकवाईज डायरेक्शन. ठीक आहे. हां, म्हणजे हे डायरेक्शन काय असणार आहेत, क्लॉकवाईज डायरेक्शन. ओके. तर अशा प्रकारे आपण मॅग्नेटिझम प्रोड्यूस करू शकतो आणि त्याचं डायरेक्शन आपण राईट हँड थंब रूलनं फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. हां, तर नेक्स्ट आपण बघू रिप्रेझेंटेशन. ठीक आहे. अच्छा, मॅग्नेटिक फील्ड आपण रिप्रेझेंटेशन कशा प्रकारे करू शकतो. हां, तर एक सोर्स आहे, समजा मॅग्नेटिक फील्ड हे अशा प्रकारे असेल तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स हे अशा प्रकारे जाऊ शकतात साईड वाईज. ठीक आहे. तर आपण याला बी रिप्रेझेंट करतो मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. ठीक आहे. हां, हेच मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अपवर्ड पण रिप्रेझेंट करू शकतो आपण, म्हणजे इथं काहीतरी नॉर्थ पोल आहे आणि इथं काहीतरी साऊथ पोल आहे. ठीक आहे. हां, पण हेच मॅग्नेटिक फील्ड लाईन्स समजा बोर्डच्या आतमध्ये जात असतील, म्हणजे अशा प्रकारे जात असतील, हां, तर तेच रिप्रेझेंटेशन आपण कसं रिप्रेझेंट करतो, क्रॉसनं रिप्रेझेंट करतो. कशा प्रकारे, क्रॉसनं रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. हां, म्हणजे क्रॉस म्हणजेच काय, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर मुव्हिंग इनवर्ड्स. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर मुव्हिंग इनवर्ड्स. ठीक आहे. आणि तेच रिप्रेझेंटेशन डॉट असेल. ठीक आहे. तर समजा जर डॉटनं रिप्रेझेंट करत असेल अशा प्रकारे, तर डॉट मीन्स व्हॉट, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर मुव्हिंग अपवर्ड, म्हणजे आउट ऑफ द बोर्ड किंवा आउट ऑफ द पेपर, आउट ऑफ द व्हॉट, पेपर, म्हणजे साईड वाईज तुम्हाला असं दिसणार. ठीक आहे. हे हां, पण हेच मॅग्नेटिक फील्ड लाईन जर बाहेर येत असतील तर साईड वाईज मला लाईन दिसणार, पण समोरून फक्त हे तुम्हाला टिप दिसणार ना त्याचं. ठीक आहे. हां, त्यामुळे हे काय आहे, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर आउटवर्ड. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर व्हॉट, आउटवर्ड इन डायरेक्शन. ठीक आहे. तर हे थोडंसं रिप्रेझेंटेशन लक्षात घ्या. ठीक आहे. हां, साईड वाईज असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे की मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इकडून जात आहेत, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अपवर्ड जात आहेत, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स डाऊनवर्ड जात आहेत, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अशा प्रकारे इकडं जात आहेत, तर यांचं डायरेक्शन आपल्याला समजून येत आहे. बट इन दिस केस मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर व्हॉट, मुव्हिंग इन टू द बोर्ड. ठीक आहे. तर त्यामुळे नॉट ओनली मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, करंट असेल तर इन टू द बोर्ड क्रॉस, आउट ऑफ द बोर्ड डॉट, आउट ऑफ द बोर्ड डॉट. ओके. हां, सो आय होप दिस बेसिक अंडरस्टँडिंग कन्सेप्ट इज वेल अंडरस्टूड यू. सो फर्स्ट वन इज हॅन्स ओर्स्टेड एक्सपेरिमेंट. हा काय सांगतो, करंट जिथं असेल तिथं मॅग्नेटिझम असणार. दॅट मीन्स व्हॉट, दॅट इफेक्ट इज नोन एज व्हॉट, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके. तर नेक्स्ट आपण बघू. हां, तर नेक्स्ट जो पार्ट आहे दॅट इज फोर्स ॲक्टिंग ऑन द व्हॉट, मुव्हिंग चार्जेस इन द मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. तर इथं काय कन्सेप्ट काय आहे आणि त्याच्यावरती एक 2000
21ला 2021ला एक न्यूमेरिकल पण विचारला होता. ठीक आहे. तर इथं काय सांगतोय की समजा हे जर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असेल, मग ते मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कोणत्या पण डायरेक्शनला असू शकतात, काही पण असू शकतात, इनवर्ड असू शकतात, आउटवर्ड असू शकतात. ठीक आहे. आणि या मॅग्नेटिक फील्ड लाईन्समध्ये एखादा चार्ज जर मोशनमध्ये जात असेल, सपोज दिस इज द चार्ज क्यू अँड इट इज मूव्हिंग इन टू द बोर्ड, मूव्हिंग इन टू दिस फील्ड. ओके, सो आय विल कन्सिडर मूव्हिंग इन टू दिस फील्ड विथ व्हेलॉसिटी व्ही. आता मॅग्नेटिक फील्ड इकडे आहे आणि व्हेलॉसिटी वेक्टर इकडे आहे, म्हणजे याला अँगल किती असतो, 90 डिग्री असतो. हा चार्ज पार्टिकल असा पण जाऊ शकतो व्हेलॉसिटीनं, मग त्यांच्यामधला हा अँगल म्हणजेच काय होतो, बी आणि व्ही मधला अँगल, बी आणि व्ही मधला अँगल असतो. ठीक आहे. हां, तर इथं व्ही व्हर्टिकल आहे आणि इथं हॉरिझॉन्टल, त्यामुळे 90 डिग्री. पण हा अँगल कोणता पण होऊ शकतो ना. ठीक आहे. मग मला सांगा, मूव्हिंग चार्जेस आहे, जेव्हा चार्ज मोशनमध्ये असतो तर त्याच्या अराउंड काय असतंय, फील्ड तयार होत आहे. ठीक आहे. म्हणजे हे पण फील्ड आहे आणि हे पण फील्ड आहे. मग दोन फील्ड, जसं दोन मॅग्नेट इंटरॅक्ट झाल्यानंतर एक तरी ते रिपेल करतात, एक तरी ते अट्रॅक्ट करतात. मग सिमिलरली ऑलरेडी मॅग्नेटिझम आहे, जेव्हा हा चार्ज या मॅग्नेटिक फील्डमध्ये जातो तेव्हा या चार्जवरती हे मॅग्नेट काय करते, फोर्स लावते. काय लावते, फोर्स लावते. आणि फोर्स लावल्यामुळे हे चार्ज पार्टिकल आयदर ते इकडं तिकडे डिफ्लेक्ट होत आहे, फोर्सनं काय होतंय, डिफ्लेक्ट होत आहे. ठीक आहे. हां, तर तो जो फोर्स आहे, दॅट फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चार्ज. That force is directly proportional to what, velocity, and that force is directly proportional to what, field strength, and that force is directly proportional to what, sin theta. Directly proportional to what, sin theta. Correct. Okay. हाँ, या सगळ्यांना जर कंबाईन केलं, the force is equal to what, QVB into sin theta. So this is the force experienced by the charged particle when it is moving in the magnetic field. Moving in the what, magnetic field. ठीक आहे. आता याच क्वेश्चन वरती मी तुम्हाला सांगतो की जेव्हा थीटा, फर्स्ट वन, जेव्हा थीटा 0 डिग्री असतो और 180 डिग्री असतो. अच्छा, 0 डिग्री आणि 180 डिग्री म्हणजेच काय, समजा हे जर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असतील, आणि या मॅग्नेटिक फील्ड लाईन्समध्ये एखादा चार्ज पार्टिकल आपण समजू क्यू चार्ज. ठीक आहे. समजा हा जर क्यू चार्ज आहे, तो क्यू चार्ज या डायरेक्शनला जात आहे व्हेलॉसिटी. मग व्हेलॉसिटीचं डायरेक्शन आणि फील्डचं डायरेक्शन काय, सेम आहे. ठीक आहे. त्यामुळे या पॉईंटला थीटा काय असतो, 0 डिग्री असतो. काय असतो, 0 डिग्री असतो. ठीक आहे. अँड सिमिलरली एखादा चार्ज पार्टिकल समजा इथं आहे क्यू, तो चार्ज पार्टिकल इकडे येत आहे विथ व्हेलॉसिटी व्ही. मग व्हेलॉसिटी इकडे आहे, मॅग्नेटिक फील्ड तिकडे आहे, तर या पॉईंटला थीटा काय असतो, 180 डिग्री. ठीक आहे. मग या केसला आपण काय म्हणतो, पॅरलल म्हणतो. काय म्हणतो, पॅरलल. आणि याला काय म्हणतो आपण, अँटी पॅरलल म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, अँटी पॅरलल. ठीक आहे. या दोन्ही केसमध्ये चार्जवरती फोर्स ऑलमोस्ट काय असणार आहे, 0 असणार आहे. ऑलमोस्ट काय असणार आहे, 0. कारण का, साइन ऑफ 0 0, साइन ऑफ 180 0. त्यामुळे हे जर 0 असेल, चार्ज काय पण असेल, व्हेलॉसिटी काय पण असेल, फील्ड काय पण असू देत, ठीक आहे, त्याच्यावरती फोर्स काय असतो, 0. सो इन केस ऑफ पॅरलल अँड अँटी पॅरलल, द फोर्स ऍक्टिंग ऑन द चार्ज पार्टिकल इज 0. ठीक आहे. अजून एक केसमध्ये फोर्स 0 असतो, जेव्हा एखादा न्यूट्रल पार्टिकल असेल. व्हॉट, न्यूट्रल पार्टिकल. अच्छा, न्यूट्रल पार्टिकल लाईक न्यूट्रॉन. व्हॉट, न्यूट्रॉन. ठीक आहे. सो न्यूट्रल पार्टिकल. ठीक आहे. म्हणजे ज्याच्यावरती चार्ज नाही आहे. एक्झाम्पल इज व्हॉट, न्यूट्रॉन. न्यूट्रॉनवरती चार्ज काय असतो, 0. मग चार्ज जर 0 असेल तर व्ही किती पण असू देत, बी किती पण असू देत, थीटा काही पण असू देत, चार्ज जर 0, सगळंच 0 होणार ना. ठीक आहे. त्यामुळे फोर्स पण काय असतो, 0 असतो. ठीक आहे. तर कोणत्या केसमध्ये फोर्स 0 असतो, 0 डिग्री पॅरलल, अँटी पॅरलल 180 डिग्री, आणि जेव्हा न्यूट्रल पार्टिकल असेल तर फोर्स काय असतो, 0 असतो. ठीक आहे. हां, तर इथं बघा, इथं पण तेच विचारलेत. इफ द चार्ज ऑफ 50 मायक्रोकुलम इज मूव्हिंग विथ द स्पीड ऑफ 50 मीटर पर सेकंड, व्हेलॉसिटी दिलेत, पॅरलल टू द डायरेक्शन, पॅरलल टू द व्हॉट, डायरेक्शन ऑफ फील्ड, म्हणजे फील्ड पण तिकडच आहे आणि डायरेक्शन पण तिकडच आहे. म्हणजे हेच केस झालं ना, थीटा इज इक्वल टू व्हॉट, 0 डिग्री. हां, मग थीटा 0 असू देत, 180 डिग्री असू देत, फोर्स काय असतो, नेहमी 0 असतो. त्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे, फोर्स इज इक्वल टू व्हॉट, 0. कारण का, 180 डिग्री. मग सॉल्व्ह करताना तुम्ही काय करायचं आहे, QVB प्लेस करा. ठीक आहे. थीटा साइन ऑफ 0, पॅरलल म्हणजे काय येतं, 0. साइन ऑफ 0 बिकम्स व्हॉट, 0. 0 मल्टिप्लाय बाय एनिथिंग इज 0. अशा प्रकारे तुम्हाला ते प्रूफ करायचं आहे. ठीक आहे. हां, पण फोर्स मॅक्झिमम कधी असतो, तर तुम्हाला समजा फोर्स इज मॅक्झिमम. सो फोर्स इज मॅक्झिमम वेन थीटा इज इक्वल टू व्हॉट, 90 डिग्री. म्हणजे समजा मॅग्नेटिक फील्ड जर इकडं असेल आणि एखादा चार्ज पार्टिकल क्यू जर हा असा एंटर करत असेल विथ व्हेलॉसिटी व्ही, तर त्यांच्यामधला अँगल किती असतो, 90 डिग्री. आणि या केसमध्ये चार्ज पार्टिकलवरती फोर्स काय असतो, मॅक्झिमम असतो. काय असतो, मॅक्झिमम. आणि डायरेक्शन आपण कसं फाइंड आउट करतो, हां,
डायरेक्शन ऑफ फोर्स, डायरेक्शन ऑफ व्हॉट फोर्स. तर डायरेक्शन ऑफ द फोर्ससाठी आपण काय करतो, क्यू इज स्केलर क्वांटिटी. सरळ सरळ काय करायचं आहे, व्ही क्रॉस बी करायचं आहे. ठीक आहे, व्ही क्रॉस बी म्हणजे व्ही घ्यायचा आहे आणि बी कडे क्रॉस करायचा आहे. तर थंब रिप्रेझेंट्स फोर्स, थंब रिप्रेझेंट्स फोर्स. ठीक आहे, आता या केसमध्ये बघा, समजा हे व्ही आहे. ठीक आहे, आणि हे बी इकडे चाललंय, बी काय चाललंय इकडं चाललंय. ठीक आहे, आणि हे व्ही वरच्या बाजूला, म्हणजे आपण सरळ काय करतो, व्ही क्रॉस बी करायचा आहे. म्हणजे व्ही क्रॉस बी, थंब कुठं पॉईंट करतो, इनवर्ड. म्हणजे हा चार्ज पार्टिकल असा जाणार आणि इन जाणार. ठीक आहे, म्हणजेच काय, चार्ज पार्टिकल व्ही क्रॉस बी ला परपेंडिक्युलर असतो, परपेंडिक्युलर फोर्स लागतो. ठीक आहे, सो फोर्स इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द प्लेन कंटेनिंग व्ही क्रॉस बी. ठीक आहे, हां, तर हे थोडंसं कन्सेप्ट लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर आपण बघू डेफिनेशन ऑफ द वन टेस्ला. डेफिनेशन ऑफ द व्हॉट, वन टेस्ला. ठीक आहे, हां, तर मॅग्नेटिक फील्डचं युनिट काय आहे, टेस्ला. पण आपल्याला डिफाईन काय करायचं आहे, वन टेस्ला. ठीक आहे, वन टेस्ला आपण या इक्वेशनवर डिफाईन करू शकतो, क्यू व्ही बी साइन थीटा. ठीक आहे, मग आपल्याला बी डिफाईन करायचं आहे. सो बी इज इक्वल टू व्हॉट, एफ डिवायडेड बाय क्यू व्ही इंटू साइन थीटा. ठीक आहे, तर मॅग्नेटिक फील्ड हे वन टेस्ला कधी होईल, जेव्हा या सगळ्या व्हॅल्यूचा आन्सर काय येणार आहे, 1 येणार आहे. ठीक आहे, हां, म्हणजे बी इज इक्वल टू व्हॉट, 1 न्यूटन ऑफ फोर्स, 1 कुलम्ब ऑफ चार्ज मूविंग विथ 1 मीटर पर सेकंड. आणि या साइन थीटाची व्हॅल्यू 1 कधी येते, 90 डिग्री. करेक्ट, हां, म्हणजे इथं सरळ सरळ काय होतंय, 90 डिग्री. तेव्हा याचं जे आन्सर येणार आहे ते 1 टेस्ला येणार आहे. काय येणार आहे, 1 टेस्ला. ठीक आहे, तर डेफिनेशनमध्ये लिहायचं असेल तर मी याला अशा प्रकारे लिहू शकतो, द मॅग्नेटिक फील्ड इज सेड टू बी 1 टेस्ला. द मॅग्निट्यूड ऑफ field is 1 Tesla. Magnitude of field is 1 Tesla if a charge of 1 coulomb is moving with 1 meter per second in the perpendicular to the field. To the what, field. Okay, then the magnetic field strength is how much, 1 Tesla. ठीक आहे, हां, अजून त्याच्यामध्ये आपण बघू की लॉरेन्स फोर्स काय असतो, लॉरेन्स फोर्स. समजा आपण एक एक्झाम्पल घेऊ की हे समजा फील्ड लाईन्स आहेत, हे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत, हे काय आहेत, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत. आणि त्याच्यासोबत इथं इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पण आहेत. ठीक आहे, मग इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स मी क्रॉसनं रिप्रेझेंट करतो. कशा प्रकारे रिप्रेझेंट करतो, क्रॉसनं रिप्रेझेंट करतो. ओके, सो इफ यू कन्सिडर दीज आर दी इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, म्हणजे हे जे येलो आहेत ते इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत आणि हे जे व्हाईट लाईन्स आहेत ते मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत. तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इकडे आहेत, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स इनवर्ड आहेत किंवा आउटवर्ड असू देत. हां, ते नेहमी परपेंडिक्युलर पाहिजेत, एकमेकांशी काय पाहिजेत, परपेंडिक्युलर पाहिजेत. ठीक आहे, आणि एखादा चार्ज पार्टिकल, समजा एखादा चार्ज पार्टिकल. ओके, सो सपोज एखादा चार्ज पार्टिकल आहे क्यू, तो व्ही व्हेलॉसिटीनं या दोन्ही फील्डमध्ये येत आहे. मग दोन्ही फील्डमध्ये येत असेल, ठीक आहे, सो या चार्ज पार्टिकलवरती दोन्ही मिळून फोर्स लावणार, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड पण लावणार आणि मॅग्नेटिक फील्ड पण लावणार. ठीक आहे, मग या दोघांमुळे जो फोर्स असतो त्याला आपण काय म्हणतो, लॉरेन्स फोर्स म्हणतो. ठीक आहे, हां, सो द फोर्स ऑन चार्ज पार्टिकल ड्यू टू both field is called as a Lorentz force. Is called as a what? A Lorentz force. ठीक आहे, हां, म्हणजे Lorentz force is nothing but force on the charge particle due to electric field plus force on the charge particle due to magnetic field. मग इलेक्ट्रिक फील्डमुळे काय असतो, Q मल्टिप्लाय बाय E असते आणि मॅग्नेटिक फील्डमुळे काय असते, QVB असते, कारण की परपेंडिक्युलर आहे त्यामुळे साइन 91 येते. ठीक आहे, हां, सो व्हॉट इज द लॉरेन्स फोर्स? लॉरेन्स फोर्स इज नथिंग बट द व्हॉट, व्हेन द चार्ज पार्टिकल इज एंटरिंग इनटू द रिजन प्रेझेंट इन द बोथ द मॅग्नेटिक फील्ड अँड इलेक्ट्रिक फील्ड. त्यामुळे दोन्ही पण इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड त्याच्यावरती फोर्स लावतात. त्यामुळे दोघांचं मिळून जो फोर्स असतो त्याला आपण काय म्हणतो, लॉरेन्स फोर्स म्हणतो. आणि ते इक्वेशन वाईज आपण हे अशा प्रकारे रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, हां, तर या कन्सेप्टमध्ये आपण काय बघितलंय, how much force is acting on the charged particle when it is moving in the magnetic field, F is equal to what, QVB sin theta. त्यामुळे QVB sin theta या इक्वेशन वरती न्यूमेरिकल्स येऊ शकतात, Q देतात, V देतात, B देतात, थीटा देतात, सरळ मल्टिप्लाय करायचं आपल्याला. ठीक आहे, हां, कधी कधी म्हणतात की न्यूट्रॉन जर जात असेल या वेलॉसिटीने या मॅग्नेटिक फील्डमध्ये, सरळ सरळ फोर्स 0, कारण का न्यूट्रॉनवरती चार्ज काय असतो, 0 असतो. ठीक आहे, हां, त्यामुळे फोर्स पण काय होणार आहे, 0 होणार आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघू. हां, सो मोशन ऑफ अ चार्ज पार्टिकल इन द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, तर याच्यावरती बघा,
सिम्पल. तर दोन कन्सेप्ट आहेत, एक मोशन ऑफ द चार्ज पार्टिकल इन द दिस वन मॅग्नेटिक फील्ड, आणि त्याच्यानंतर एक सायक्लोट्रॉन म्हणून एक डिव्हाइस येते. त्या सायक्लोट्रॉन डिव्हाइसवरती 2013, 18, 16 आणि 19 वरती तुम्हाला न्यूमेरिकल्स पण विचारलेत. ठीक आहे. हां, तर याच्यामध्ये सॉल्व 0 म्हणजे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे अनसॉल्व जे एक्झाम्पल्स आहेत 4 नंबर आणि 5 नंबर हे जे एक्झाम्पल्स आहेत ते सायक्लोट्रॉनच्या या न्यूमेरिकलवरती सेम एक्झाम्पल्स आहेत. त्यामुळे सेम न्यूमेरिकल 2013, 18 आणि 16ला विचारले होते. म्हणजे तुमच्या टेक्स्टबुकमधले जे अनसॉल्व्ड आहेत ते एक्झाम्पल्स इथे विचारले होते. ठीक आहे. हां, तर याच्यामध्ये कन्सेप्ट काय आपल्याला की एखादा चार्ज पार्टिकल म्हणजे समजा इथं जर मॅग्नेटिक फील्ड असेल, सो आय विल शो यू दिस. समजा हे जर मॅग्नेटिक फील्ड असेल, अच्छा हे मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय असणार सॉरी क्रॉस मीन्स व्हॉट द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर इनवर्ड. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर व्हॉट इनवर्ड. ठीक आहे. आणि या इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड लाईन्समध्ये एखादा चार्ज पार्टिकल जर जात असेल, ओके, सो आय विल कन्सिडर दिस मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इज सॉरी इनवर्ड. ओके, अँड देन वन चार्ज पार्टिकल इज मुव्हिंग. ठीक आहे. सपोज एखादा चार्ज पार्टिकल आहे क्यू आणि तो इथं एंटर करत आहे व्ही व्हेलॉसिटीनं. ठीक आहे. आता इथं एंटरिंग अँगल किती आहे 90 डिग्री. एंटरिंग अँगल किती आहे 90 डिग्री. म्हणजेच काय मॅग्नेटिक फील्ड असं इनवर्ड आहे आणि चार्ज पार्टिकल अशा प्रकारे जात आहे, मग त्यांच्यामध्ये अँगल किती होणार 90 डिग्री. ठीक आहे. हां, पण जेव्हा आपण चार्ज पार्टिकल परपेंडिक्युलर या मॅग्नेटिक फील्ड रिजनमध्ये एंटर करतो तेव्हा फोर्स लागतो QVB, आणि तो QVB या चार्जला काय करतो बेंड करतो. काय करतो बेंडिंग करतो, आणि बेंडिंग करून तो चार्ज पार्टिकल अशा प्रकारे कंटिन्युअसली एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतो विथ रेडियस व्हॉट आर, विथ रेडियस आर. मग या आरचं जे इक्वेशन आहे ते आपण कसं करू शकतो. समजा हा चार्ज पार्टिकल जर इथं असेल, हा चार्ज पार्टिकल इथं असेल, आतल्या बाजूला कोणता फोर्स असतो मॅग्नेटिक फोर्स असतो. कोणता फोर्स असतो मॅग्नेटिक फील्ड. मग कोणता पण ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशनमध्ये असेल तर बाहेरच्या बाजूला एक फोर्स येतो सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे. मग मला सांगा कोणत्या पण पॉईंटला हे दोन्ही फोर्स इक्वल अँड ऑपोजिट असतात. हां, इथं पण फोर्स ॲक्टिंग ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड अँड दिस इज व्हॉट सेंट्रिपिटल फोर्स. त्यामुळे हा चार्ज पार्टिकल एकच कंटिन्युअस सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असतो. ठीक आहे. हां, कशामुळं सेंट्रिपिटल फोर्स आणि मॅग्नेटिक फोर्स हे दोन्ही काय असतात इक्वल असतात. ठीक आहे. त्यामुळे आपण एक इक्वेशन करू शकतो की फॉर बॅलन्सिंग कंडिशन मॅग्नेटिक फोर्स मस्ट बी इक्वल टू व्हॉट दी सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे हे काय होणार QVB, आणि इथं 90 डिग्री आहे त्यामुळे QVB राहणार, आणि इथं काय होणार आहे mv²/r. अच्छा एक V कॅन्सल आउट. ठीक आहे. आर इकडे आलं तर R इज इक्वल टू व्हॉट mv/QB. ठीक आहे. हां, सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर द व्हॉट रेडियस ऑफ अ चार्ज पार्टिकल व्हेन इट इज मूव्हिंग इन द मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर. म्हणतो मी 90 डिग्रीला, नेहमी 90 डिग्रीला जर एंटर करत असेल तर नेहमी त्या चार्ज पार्टिकलचं नेचर काय होणार आहे सर्क्युलर होणार आहे. काय होणार आहे सर्क्युलर होणार आहे. ठीक आहे. हां, नेक्स्ट वन. आता याचे डिफरंट फॉर्म्स बघू. वी नो दॅट मोमेंटम काय असते मास मल्टिप्लाय बाय व्हेलॉसिटी असते. ठीक आहे. हां, त्यामुळे दुसरं रेडियसचं इक्वेशन काय होणार P/QB. ठीक आहे. हे झालं सेकंड इक्वेशन. बट वी न्यू दॅट P इज इक्वल टू व्हॉट √2mk पण असते म्हणजे कायनेटिक एनर्जी. त्यामुळे रेडियसचं इक्वेशन काय होणार √2mk/QB होणार. काय होणार आहे QB होणार आहे. ठीक आहे. तर हे जे इक्वेशन्स आहेत ते थोडंसं न्यूमेरिकलसाठी वगैरे तुम्ही प्रॉपरली हे लक्षात घ्या. ठीक आहे. जसं 2019चा एक प्रश्न आहे तो R इज इक्वल टू व्हॉट mv/QB वरती विचारला होता. ठीक आहे. हां, म्हणजे कोणत्या फॉर्म्युल्यावरती mv/QB. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटॉन्स किंवा न्यूट्रॉन्स किंवा कोणता पण एक पार्टिकल असेल त्याचं चार्ज पण माहिती पाहिजे. आता सरळ म्हणतात की प्रोटॉन इज एंटरिंग परपेंडिक्युलर टू द व्हॉट मॅग्नेटिक फील्ड देन इट ट्रेसेस अ सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस R. ठीक आहे. मग R काढायचा आहे, पण प्रोटॉन म्हटलेत ना चार्ज देत नाहीत, पण तुम्हाला माहिती आहे ना प्रोटॉनचा चार्ज काय 1.6 × 10⁻⁻19 कुलम. ठीक आहे. तर थोड्या बहुत गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे त्याच्यामध्ये. ठीक आहे. हां, तर हे एक इक्वेशन्स आहेत. हां, तर त्याच्यानंतर बघू आपण जसं हे मोशन ऑफ द चार्ज पार्टिकल आहे ना. ठीक आहे. त्याच प्रकारे एक डिव्हाइस आहे, आपण त्याला काय म्हणतो सायक्लोट्रॉन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला सायक्लोट्रॉन. ठीक आहे. तर सायक्लोट्रॉन इज अ डिव्हाइस विच ॲक्सिलरेट द चार्ज पार्टिकल. ठीक आहे. आणि या सायक्लोट्रॉनवरती बऱ्यापैकी प्रश्न विचारलेत, न्यूमेरिकल्स विचारलेत, 3 वेळा न्यूमेरिकल्स विचारलेत. ठीक आहे. तर सायक्लोट्रॉनचं आणि ते रेडियसचं इक्वेशन यांचा संबंध आहे. ठीक आहे. तर मी काय ते सांगतो तुम्हाला. ठीक आहे. आता परत आपण डिव्हाइसकडे वळू. सायक्लोट्रॉन हे डिव्हाइस काय आहे त्याच्यामध्ये दोन्ही इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड दोन्ही प्रेझेंट असतात, आणि जेव्हा चार्ज पार्टिकल या दोन्ही
फील्डमध्ये जातो तेव्हा लॉरेन्स फोर्स लागतो. मग लॉरेन्स फोर्स झालं की काय होणार आहे, ॲक्सिलरेट होत आहे, म्हणजे चार्ज पार्टिकलची व्हेलॉसिटी वाढते. ठीक आहे, म्हणजे इन शॉर्ट हे डिव्हाइस काय करते, चार्ज पार्टिकलची व्हेलॉसिटी वाढवते आणि ते व्हेलॉसिटी वाढलेलं जे चार्ज पार्टिकल आहे त्याचा ॲप्लिकेशन्स आपण घेऊ शकतो. ठीक आहे, हां, तो सरळ सरळ इट ॲक्सिलरेट द चार्ज पार्टिकल, इट ॲक्सिलरेट द व्हॉट, चार्ज पार्टिकल. तर याचा कन्सेप्ट काय आहे, एक मोठा एक चेंबर असतो इव्हॅक्युएटेड, त्याच्यामध्ये 2 डीज असतात, D1 आणि D2. अच्छा, ह्या हाफ डी असतो आणि हा दुसरा हाफ डी असतो आणि त्या आतमध्ये पोकळ असतात. ठीक आहे, हॉलो असतात. एखादा चार्ज पार्टिकल क्यू तो इथं सेंटरला ठेवलेला असतो. ठीक आहे, सो आय विल शो यू. इथं चार्ज पार्टिकल असतो क्यू. मग चार्ज पार्टिकल क्यू असेल तर या 2 डीच्या मध्ये ॲक्च्युली इलेक्ट्रिक फील्ड असते आणि हे जे डॉट दिसाले तुम्हाला, डॉट म्हणजेच काय असते, मॅग्नेटिक फील्ड असते. काय असते, मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे सरळ सरळ मॅग्नेटिक फील्ड बाहेरच्या बाजूला आहे अशा प्रकारे. ठीक आहे, आणि इलेक्ट्रिक फील्ड या 2 डीच्या मध्ये अशा प्रकारे आहे आणि ते दोन्ही डीला ऑसिलेटर कनेक्टेड आहे. मग ऑसिलेटर काय करते, कधी डी पॉझिटिव्ह, D1 कधी पॉझिटिव्ह असते, कधी D2 निगेटिव्ह असते. मग इलेक्ट्रिक फील्ड पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. नेक्स्ट मोमेंटला काय करते, हे पॉझिटिव्ह बनवते आणि हे निगेटिव्ह बनवते. मग परत इलेक्ट्रिक फील्डचं डायरेक्शन काय होते, अशा प्रकारे होते. ठीक आहे, हा म्हणजे लगातार या 2 डीच्या मध्ये फक्त इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि ते इलेक्ट्रिक फील्ड लगातार काय होत आहे, चेंज होत आहे. म्हणजे कधी D1 पासून D2 कडे, D2 पासून D1 कडे. पण मॅग्नेटिक फील्ड हे कॉन्स्टंट आहे, अपवर्ड. काय, अपवर्ड आहे. ठीक आहे, आता एखादा चार्ज पार्टिकल असेल, समजा क्यू असेल, तर या इलेक्ट्रिक फील्डमुळे फोर्स लागणार आहे. मग ते इलेक्ट्रिक फील्डमुळे फोर्स काय असतो, क्यू इंटू ई, क्यू इंटू व्हॉट, ई. आणि या फोर्समुळे हा चार्ज पार्टिकल असा सरळ जातो. ठीक आहे, पण तो जसं मॅग्नेटिक फील्डमध्ये एंटर करतो, मॅग्नेटिक फील्ड काय करते, त्याला बेंड करते. काय करते, बेंड करते. ठीक आहे, आणि बेंडिंगमुळं हा चार्ज पार्टिकल सरळ न जाता तो सर्क्युलर पाथमध्ये येतो. ठीक आहे, आणि जसा हा हाफ रोटेशन करून येणार, परत इलेक्ट्रिक फील्डचं डायरेक्शन चेंज होतंय आणि ते इलेक्ट्रिक फील्ड या बाजूला होत आहे आणि हा चार्ज पार्टिकल इकडून सरळ जातो, परत मॅग्नेटिक फील्डमध्ये एंटर करतो. याची व्हेलॉसिटी वाढलेली असेल, मग व्हेलॉसिटी वाढली की रेडियस पण वाढतंय. ठीक आहे, मग नेक्स्ट जो सर्कल असतो तो थोडासा मोठा असतोय, परत इलेक्ट्रिक फील्ड फोर्स लावतोय, परत त्याची व्हेलॉसिटी वाढते, परत सर्कल मोठा होतोय आणि एव्हरी हाफ रोटेशनला इलेक्ट्रिक फिल्डचं डायरेक्शन काय होतंय, चेंज. ठीक आहे, त्यामुळे इथं लिहितो मी फॉर एव्हरी हाफ टाइम पिरियड, हाफ टाइम पिरियड the polarity or direction, direction of E changes. म्हणजे या चार्ज पार्टिकलला एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी जर समजा टी टाइम लागत असेल तर किती टाइम मध्ये इलेक्ट्रिक फील्ड चेंज होत आहे, त्याच्या हाफ टाइम मध्ये ना. ठीक आहे, त्यामुळे तो जो टाइम पिरियड आहे T/2 करावा लागतंय. ठीक आहे, आणि याच फॉर्म्युल्यावरती न्यूमेरिकल्स विचारले आहेत. काय विचारले आहेत, न्यूमेरिकल्स विचारलेत. ठीक आहे, हां, तर न्यूमेरिकल्स कोणत्या प्रकारे विचारलेत, तर याच्यामध्ये जे सर्कल्स प्रोड्यूस होत आहेत. ठीक आहे, मग सर्क्युलर ऑर्बिटचं रेडियस या इक्वेशन प्रमाणे असणार आहे, mv/qb असणार आहे. ठीक आहे, हां, मग एक राऊंड कंप्लीट करायसाठी किती टाइम लागतो त्याला आपण काय म्हणतो, टाइम पिरियड म्हणतो ना. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे की स्पीड इज इक्वल टू व्हॉट, डिस्टन्स अपॉन टाइम. मग डिस्टन्स म्हणजेच काय होणार आहे, 2πr डिवाइड बाय टाइम. आता स्पीडच्या ठिकाणी काय येणार, v येणार. ठीक आहे, हां, मग आपल्याला टी काढायचा आहे. सो टी इज इक्वल टू व्हॉट, 2πr डिवाइडेड बाय व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी. आता इथं काय करायचं आहे, 2π डिवाइड बाय व्हेलॉसिटी, आरच्या ठिकाणी काय करू शकतो मी, mv डिवाइड बाय QB. अच्छा, म्हणजे VV कॅन्सल आउट, म्हणजे टाइम पिरियडचं जे इक्वेशन येणार आहे ते काय येणार आहे, 2πm डिवाइडेड बाय QB होणार आहे, 2πm डिवाइडेड बाय व्हॉट, QB. ठीक आहे, हा, म्हणजे एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी त्या चार्ज पार्टिकलला इतका टाइम लागतो. ठीक आहे, मग मला सांगा किती टाइममध्ये इलेक्ट्रिक फील्ड चेंज होणार आहे, त्याचा हाफ. त्याचा काय करायचा आहे, हाफ, म्हणजे सरळ सरळ याला डिवाइड बाय काय करायचं आहे, 2 करायचा आहे. ठीक आहे, आणि तो फॉर्म्युला तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, जर टाइम पिरियड हे असेल तर मला सांगा फ्रिक्वेन्सी म्हणजे काय की एका सेकंडमध्ये किती राऊंड्स होतात. मग टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी यांचं रिलेशन काय असते, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. सो फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट 1/t इज नथिंग बट QB डिवाइड बाय 2πm. ठीक आहे, तर न्यूमेरिकल्स याच्यावरती पण विचारलेत, फ्रिक्वेन्सी पण काढा म्हटलेत, रेडियस पण काढा म्हटलेत. ठीक आहे, आणि हे टाइम पिरियडचं पण न्यूमेरिकल्स आहेत. ठीक आहे, तर समजलं सायक्लोट्रॉन म्हणजेच काय, इट इज अ डिव्हाइस विच ॲक्सिलरेट द व्हॉट, चार्ज पार्टिकल. ओके, हां, तर त्याच्यानंतर आपण आणि हे इक्वेशन पण लक्षात घ्या, रेडियसचं इक्वेशन. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर टाइम पिरियडचं इक्वेशनसाठी आपण काय केलं, स्पीड इज इक्वल टू व्हॉट, डिस्टन्स अपॉन टाइम. मग एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतो, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, म्हणजे 2πr डिवाइड बाय टी. हे टी इकडं गेलं, स्पीड इकडं आलं, मग स्पीड म्हणजेच काय, व्हेलॉसिटी. मग इथं आपल्याला माहिती आहे की आरच्या ठिकाणी मी mv डिवाइड बाय QB ठेवू शकतो. सो mv डिवाइड बाय QB, VV कॅन्सल आउट, म्हणजेच काय,
चार्ज पार्टिकलची व्हेलॉसिटी इथं काही पण असू देत त्याला लागणारा टाइम पिरियड ऑलमोस्ट काय आहे सेम आहे. म्हणजे एखादा चार्ज पार्टिकल समजा इथं फिरत असेल आर व्हेलॉसिटीनं आणि एखादा चार्ज पार्टिकल जर समजा या ऑर्बिटमध्ये फिरत असेल 2r, या दोघांना लागणारा जो टाइम आहे तो ऑलमोस्ट काय सेम आहे. बिकॉज टाइम पिरियड इज इंडिपेंडेंट ऑफ रेडियस अँड इंडिपेंडेंट ऑफ व्हेलॉसिटी. या दोघांना लागणारा टाइम ऑलमोस्ट काय सेम आहे. ठीक आहे. हां, तर नेक्स्ट बघू आपण. हां, तर इथं एक न्यूमरिकल आहे जो 2013ला विचारला होता. ठीक आहे. आणि हाच न्यूमरिकल ठीक आहे सॉल्व म्हणजे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे अनसॉल्ड आहेत म्हणजे एक्सरसाइजमध्ये गेला तर 13 नंबरला न्यूमरिकल आहे तो एक्झॅक्टली 2013ला विचारला होता. ठीक आहे. आणि 17 नंबर पण न्यूमरिकल काय आहे ऑलमोस्ट सेम आहे. ऑलमोस्ट काय आहे सेम आहे. तर इथं काय विचारलेत, इन अ सायक्लोट्रॉन द मॅग्नेटिक फील्ड ऑफ 3.5 वेबर पर मीटर स्क्वेअर इज यूज. ठीक आहे. हां, म्हणजे सायक्लोट्रॉनमध्ये जे मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ आहे ते किती दिलेत 3.5 वेबर पर मीटर स्क्वेअर आणि यालाच आपण टेस्ला म्हणतो. ठीक आहे. त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका, हे टेस्लाच आहे. ठीक आहे. इज यूज टू ॲक्सिलेट द प्रोटॉन. प्रोटॉनवरती चार्ज किती असते 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. ठीक आहे. अँड देन व्हॉट शुड बी दी टाइम इंटरवल इन विच द इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन द डीज इज रिव्हर्स. मी सांगितलं होतं ना की 2 डीच्या मध्ये इलेक्ट्रिक फील्ड चेंज होण्याचा टायमिंग काय असतो. ठीक आहे. तर तुम्हाला टाइम पिरियड टी इज इक्वल टू व्हॉट T/2 करायचा आहे. ठीक आहे. हां, पण टी काय 2πm डिवायडेड बाय हे 2 डिवायडेड बाय हे क्यूबी राहणार ना. सो 2 कॅन्सल आउट. ठीक आहे. तर सरळ टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय येणार आहे 3.14 मल्टिप्लाय बाय. अच्छा, चार्ज पार्टिकल आहे मग चार्ज पार्टिकल प्रोटॉन आहे. प्रोटॉनचं मास काय असते 1.66 10⁻⁻27. ठीक आहे. हां, त्याच्यानंतर क्यू चार्ज मीन्स 1.6 इंटू 10⁻⁻19 मल्टिप्लाय बाय मॅग्नेटिक फील्ड. सो व्हॉट इज द मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ 3.5. ठीक आहे. अच्छा, याला कम्प्लिटली सॉल्व केलं तर याचा आन्सर जे येणार आहे ते इथं लिहिलं मी 9.3 इंटू 10⁻⁻19 सेकंड्स. ठीक आहे. म्हणजे इतक्या सेकंडमध्ये 2 डीच्या मध्ये काय होणार आहे तुमचं इलेक्ट्रिक फील्ड चेंज होणार आहे. ठीक आहे. हां, तो दिस इज द फॉर्म्युला. ठीक आहे. सेम वे 3 वेळा सेम प्रश्न विचारला होता पण त्याच्यामध्ये काय नंबर्स वेगळे होते. हां, त्यामुळे हे इक्वेशन किंवा न्यूमरिकल्स तुम्ही कन्फर्म करून जा. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये 17 नंबर पण न्यूमरिकल सेमच आहे फक्त चार्जची व्हॅल्यू वेगळी दिलेत आणि इथं फील्डची व्हॅल्यू काय वेगळी आहे पण न्यूमरिकल सेम आहे. ठीक आहे. मग 2013 राहू देत 2017 राहू देत किंवा 2018 राहू देत न्यूमरिकल ऑलमोस्ट सेम विचारलेत. ओके. हां, तर बघू आपण नेक्स्ट वन. हां, तर नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे द मॅग्नेटिक फोर्स ऑन द करंट कॅरिंग वायर. मॅग्नेटिक फोर्स ऑन द व्हॉट करंट कॅरिंग वायर. जसं एखादा चार्ज पार्टिकल जर मॅग्नेटिक फील्डमध्ये एंटर करत असेल तर त्याच्यावरती फोर्स लागतो QVB. ठीक आहे. मग तो चार्ज नसेल समजा एखादा करंट कॅरिंग कंडक्टर असेल म्हणजे एखादा हा वायर असेल जर वायर मी त्याच्यामध्ये करंट पास केला आहे आणि हा जर मॅग्नेटिक फील्डमध्ये एक पर्टिक्युलर अँगलमध्ये ठेवलेला असेल तर याच्यावरती फोर्स काय लागतो F इज इक्वल टू व्हॉट IBL sin θ. आता याच्यावरती पण न्यूमरिकल एक विचारला होता किंवा तुम्ही कन्सिडर करू शकता याच्यावरती नाही त्या लास्ट पार्टवरती विचारला होता पण अनसॉल्वमध्ये एक न्यूमरिकल नंबर 2 आहे त्याच्यावरती तुम्ही हे सॉल्व करायचं. त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला दिलेला आहे थीटा वगैरे दिलेला आहे B दिलेला आहे L दिलेला आहे I दिलेला आहे तुम्हाला F काढायला पाहिजे. सरळ 3-4 गोष्टी मल्टिप्लाय करा. ठीक आहे. तर या न्यूमरिकलला कंपल्सरी तुम्ही हे सॉल्व करा. ठीक आहे. कुठं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये अनसॉल्व न्यूमरिकल नंबर 2 म्हणजे एक्सरसाइजमध्ये 2 नंबरचा न्यूमरिकल. ठीक आहे. हां, म्हणजे एखादा करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेला असेल तर त्याच्यावरती फोर्स हा लागतो. ठीक आहे. सिमिलरली आणि त्याला फाइंड आउट करण्यासाठी फोर्सचं डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी आपण काय यूज करतो फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. ठीक आहे. तर इथं मी सांगतो की समजा जर हे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असतील आणि याच्यामध्ये एखादा करंट कॅरिंग कंडक्टर मी असं ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये करंट आपण इकडं पास करत आहे तर मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड आहे करंट इकडं आहे तर फोर्स कुठं लागणार आहे तर आपण सरळ काय करतो फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलमध्ये काय करतो आपण FBI. F मीन्स फोर्स B मीन्स फील्ड डायरेक्शन I मीन्स करंट. ठीक आहे. आता बघा फील्डचं डायरेक्शन कुठं आहे इनवर्ड. ठीक आहे. करंटचं डायरेक्शन कुठं आहे इकडं मग फोर्स कुठं रिप्रेझेंट करतो थंब अपवर्ड. हां, म्हणजे हा कंडक्टर जर फील्डमध्ये अशा प्रकारे ठेवलेला असेल तर फोर्स कोणत्या बाजूला लागतो वरच्या बाजूला लागतो. ठीक आहे. तर आपण कोणत्या रूलने यूज करू शकतो फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. ठीक आहे. आता समजा एखादा वायर स्ट्रेट वायर नाही आहे आर्बिट्ररी कशी पण एखादी वायर असेल त्याचा काही शेप नाही आहे त्यामुळे त्याच्यावरती फोर्स नेहमी काय असतो F इज इक्वल टू व्हॉट IB कॉन्स्टंट असते पण लेंथ वायरची काय असते आपण इंटिग्रेट करतो. काय करतो आपण इंटिग्रेट करतो म्हणजे या छोट्याशा लेंथवरती किती परत छोट्याशा लेंथवरती किती परत छोट्याशा लेंथवरती किती अशा सगळ्या लेंथचं जे ॲडिशन आहे इंटिग्रेशन करतो आपण. ठीक आहे. हां, अजून एक लास्ट वन क्लोज सर्किट. अच्छा, क्लोज सर्किट म्हणजेच काय एखादा मॅग्नेटिक फील्डमध्ये समजा एखादा वायर मी सर्कल फॉर्ममध्ये ठेवलेलं असेल किंवा स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये ठेवलेलं असेल तर त्याच्यावरती नेट फोर्स
क्लोज सर्किटमध्ये नेट फोर्स नेहमी काय असतो 0 असतो. आणि हा प्रश्न 2023ला 1 मार्क्ससाठी विचारला होता. काय विचारला होता? व्हॉट इज द फोर्स ऍक्टिंग ऑन द व्हॉट अ क्लोज सर्किट प्लेस्ड इन द मॅग्नेटिक फील्ड, प्लेस्ड इन द व्हॉट मॅग्नेटिक फील्ड. तर आन्सर काय होतं? 0. आन्सर काय आहे? 0. अच्छा, फोर्स 0 का होतो? कारण की इकडं बघितल्यानंतर फोर्स मे बी अपवर्ड लागेल, इकडं डाऊनवर्ड, इकडं लेफ्ट साईड, इकडं जाणार. ठीक आहे, म्हणजे कोणत्या पण आर्मला, कोणत्या पण कंडक्टरला फोर्स काय असतो? इक्वल अँड अपोजिट. त्यामुळे नेट काय होतंय? कॅन्सल होऊन जाते. काय होतंय? कॅन्सल होतंय. ठीक आहे. हां, तर नेक्स्ट स्लाइड बघू आपण. याच्यामध्ये अजून काय राहिलंय? ठीक आहे, तर काही नाही, फक्त हे इक्वेशन लक्षात घ्या. एफ इज इक्वल टू व्हॉट? IVL sin थीटा. ओके, द नेक्स्ट वन. हां, द नेक्स्ट वन इज इम्पॉर्टंट, दॅट इज बायोट सॅवर्ट लॉ. ठीक आहे. अच्छा, आता बायोट सॅवर्ट लॉ हे काय सांगतोय की 2000 समजा, इम्पॉर्टंट पहिला सांगतो मी तुम्हाला की बायोट सॅवर्ट लॉ हे थेरॉटिकल 2021ला प्रश्न विचारले, 2024ला पण प्रश्न विचारलेत आणि 2024ला जुलै आणि फेबमध्ये दोन्ही याच्यामध्ये टेस्टमध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेत. ठीक आहे. हां, आता त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत की एक तरी बायोट सॅवर्ट लॉ बघणार आहोत. ठीक आहे. तर इथं 3 प्रश्न लिहिले मी, तर इथं बघू शकता. विथ द हेल्प ऑफ डायग्राम स्टेट द बायोट सॅवर्ट लॉ इन वेक्टर फॉर्म. हे 2021ला विचारले 2 मार्क्ससाठी. एक्सप्लेन द बायोट सॅवर्ट लॉ, ओके, 1 मार्क्स. ठीक आहे. 2022ला एक्सप्लेन द बायोट सॅवर्ट लॉ विथ सुटेबल डायग्राम 2024ला विचारलेत. म्हणजे फक्त स्टेटमेंट आणि त्याचं डायग्राम एवढंच करून जायचं आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला आपण बायोट सॅवर्ट लॉ हे काय समजून घेऊ. सो फर्स्ट ऑफ ऑल, एखादा वायर असेल आणि याच्यामध्ये जर करंट पास केलं आय, तर याच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड्स तयार होतात अशा प्रकारे. ठीक आहे. हां, मग मॅग्नेटिक फील्ड म्हणजे इथं स्ट्रॉंग असणार, इथं वीक असणार, इथं वीक असणार, आणि जसं तुम्ही कंडक्टरपासून लांब जाल तसं मॅग्नेटिक फील्डची ताकद काय होणार? कमी होणार. ठीक आहे. हां, मग सिमिलरली या स्ट्रेट वायरमुळे आपण काढू शकतो. ठीक आहे. समजा बायोट सॅवर्ट लॉ काय सांगतंय, एखादा कंडक्टर असेल, एक वायर असेल, त्याच्यामध्ये करंट जर आय पास होत असेल, तर वायरच्या एका छोट्याशा एलिमेंटमुळं, छोट्याशा पार्टमुळं एका आर डिस्टन्सला इथं मॅग्नेटिक फील्ड काय असणार आहे हे बायोट सॅवर्ट लॉ सांगते तुम्हाला. काय सांगतंय? बायोट सॅवर्ट लॉ. ठीक आहे. हां, जसं चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड गॉस लॉ सांगतंय. सिमिलरली बायोट सॅवर्ट लॉ काय आहे की एखाद्या करंट कॅरिंग कंडक्टरमुळे त्याच्या अराउंड एक आर डिस्टन्सला इथं मॅग्नेटिक फील्डची ताकद किती असणार आहे हे सांगणार आहे. पण बायोट सॅवर्ट लॉ इट इज ओनली ॲप्लिकेबल फॉर अ स्मॉल एलिमेंट. पूर्ण कंडक्टरमुळे नाही सांगत, एका छोट्याशा पार्टमुळे छोटासा मॅग्नेटिक फील्ड काय असणार आहे हे सांगतंय. ठीक आहे. हां, तर तो एक स्टेटमेंट बघूया आपण. त्याच्यानंतर आपण ॲप्लिकेशन यूज करून काय करायचं आहे, एखादा वायर असेल, म्हणजे एक आर्क असेल, करंट आय पास होत असेल आणि त्याच्या सेंटरला समजा रेडियस आर असेल, तर त्याच्या सेंटरला इथं मॅग्नेटिक फील्ड किती होणार आहे हे पण आपण फाइंड आउट करू शकतो युझिंग बायोट सॅवर्ट लॉ. ते इथं लिहिलंय आणि त्याचे इक्वेशन विचारले होते 2025ला. ठीक आहे. तर तुम्हाला फक्त विचारले होते की मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू आर्क, एक छोटासा कंडक्टर आहे, आर्क आहे, तो एक आर्क फॉर्मवर आहे, तर त्याच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड काय असणार आहे हे फाइंड आउट करायचं होतं. ठीक आहे. हां, त्याच्यानंतर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सर्क्युलर लूप, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सर्क्युलर आर्क आणि मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सर्क्युलर लूप म्हणजे काय येणार आहे, अशा प्रकारे एक लूप असेल, तर त्याच्यामध्ये जर करंट पास केलं तर सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती तयार होणार आहे, व्हॉट इज द मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ ॲट द सेंटर ऑफ द लूप, हे पण विचारलं होतं. ठीक आहे. आणि या इक्वेशनवरती तर तुम्हाला ते इक्वेशन माहितीच असेल की बी इज इक्वल टू व्हॉट, म्यू नॉट टाइम्स आय डिवाइड बाय 2a येत आहे. ठीक आहे. ए मीन्स व्हॉट, रेडियस. तर या याच्यावरती न्यूमेरिकल्स विचारले होते 2024ला आणि 2021ला, म्हणजे फेब आणि जुलैमध्ये या फॉर्म्युल्यावरती न्यूमेरिकल विचारले होते. तर फॉर्म्युला काय दिले होते, सिंपल, म्यू नॉट तुम्हाला माहिती आहे कॉन्स्टंट, आय मीन्स व्हॉट करंट, ए मीन्स व्हॉट रेडियस. तर तुम्हाला बी विचारले होते, सेंटरला काढा, म्हणजे 2 व्हॅल्यू देतात, करंट आणि रेडियस. सरळ प्लेस करायचं आणि बीची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. हां, तर सगळ्यात पहिला आपण बायोट सॅवर्ट लॉ काय आहे ते बघू. ठीक आहे. सो द नेक्स्ट स्लाइड इज, हां, तर बायोट सॅवर्ट लॉ काय सांगतोय की समजा हा जर कंडक्टर असेल, ठीक आहे, कंडक्टर ज्याच्यामध्ये करंट पास होत आहे आय. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे की एक छोटासा एलिमेंट आहे, हा एक छोटासा एलिमेंट आहे, पार्ट आहे कंडक्टरचा. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो, स्मॉल करंट कॅरिंग एलिमेंट और स्मॉल पार्ट ऑफ द व्हॉट वायर. त्याच्यामुळं आता इथं मॅग्नेटिक फील्ड हर एक ठिकाणी प्रोड्यूस होणार ना अशा प्रकारे. ठीक आहे. हां, तर एक पॉईंट आहे पी, आर डिस्टन्सला लोकेटेड आहे, तर त्या पॉईंटला किती मॅग्नेटिक फील्ड आहे हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. हां, म्हणजे ते आर डिस्टन्स झालं आणि त्या पॉईंटपासून त्या कंडक्टर जे लेंथ आहे छोटंसं, त्या लेंथला आपण हे टँजंट ड्रॉप करतो आणि टँजंट नेहमी करंटच्या डायरेक्शनला असते आणि टँजंट आणि आरमध्ये जो अँगल असतो आपण तो काय असतो, थीटा असतो. ठीक आहे. त्यामुळे बायोट सॅवर्ट लॉनं काय सांगितलं आहे की त्या पॉईंटला आर डिस्टन्सला जे करंट कॅरिंग एलिमेंटमुळे जे मॅग्नेटिक फील्ड असणार आहे दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय, डी बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट, मॅग्नेटिक फील्ड लेंथ ऑफ द एलिमेंट, लेंथ ऑफ द व्हॉट एलिमेंट. ठीक आहे.
and dB is directly proportional to what, sin theta, and even though dB is inversely proportional to what, r square असते. जर यांना मी कंबाईन केलं, so dB is directly proportional to what, idl sin theta divided by r square होते. आता हे प्रोपोर्शनल सिम्बॉल जर काढायचं असेल तर आपण एक कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करतो, म्यू नॉट अपॉन 4 पाय इंटू आय डी एल साइन थीटा डिवाइडेड बाय व्हॉट, आर स्क्वेअर. अँड दिस इज दी एक्सप्रेशन फॉर द व्हॉट, बायोट-सॅवर्ट लॉ. ठीक आहे. त्यामुळे जे 3 प्रश्न होते बायोट-सॅवर्ट लॉ विथ डायग्राम, एक्सप्लेन द बायोट-सॅवर्ट लॉ. ठीक आहे. एक्सप्लेन दी बायोट-सॅवर्ट लॉ विथ डायग्राम और मे बी विदाउट डायग्राम असेल, फक्त डायग्राम काढायचा आहे. आपण काय करायचं आहे, हे इक्वेशन लिहायचे आहेत. ठीक आहे. इक्वेशन लिहून फायनली आन्सर लिहायचं आहे. ठीक आहे. हां, त्याच्यामध्ये एकदा विचारले होते, 2 मार्क्ससाठी विचारले होते, राईट दी वेक्टर फॉर्म ऑफ बायोट-सॅवर्ट लॉ. ठीक आहे. वेक्टर फॉर्म ऑफ बायोट्स लॉ हे झालं स्केलर फॉर्म, हे काय आहे वेक्टर फॉर्म. वेक्टर फॉर्ममध्ये तुम्हाला अशा प्रकारे लिहायचं आहे, डी बी हे वेक्टर ॲरो पॉईंट करा, म्यू नॉट अपॉन 4 पाय आय डी एल क्रॉस आर डिवाइड बाय आर क्यूब, डिवाइड बाय व्हॉट, आर क्यूब करायचं. ठीक आहे. हां, तर हे एक विचारले होते. ठीक आहे. हा एक प्रश्न विचारला होता, त्यामुळे याला इम्पॉर्टन्स करून घ्या. ओके. समजलं बायोट-सॅवर्ट लॉ म्हणजेच काय, तो कोणत्या पण एखाद्या स्मॉल एलिमेंटमुळे कोणत्या पण पॉईंटला जर मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचं असेल ते किती असणार आहे ते आपण फाइंड आउट करू शकतो. ओके. हां, तर नेक्स्ट स्लाइड. हां, तर नेक्स्ट स्लाइडमध्ये काय आहे, द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू एनी आर्क. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू व्हॉट, एनी आर्क. ठीक आहे. तर याचं काय डेरिवेशन वगैरे असं काही नाही आहे. तर इथं बघू शकता एक छोटासा आर्क आहे, त्या आर्कनं सेंटरला एक अँगल सबस्टेंड केले थीटा, आणि त्याचं रेडियस काय ए, आणि याचं पण रेडियस काय ए आहे. ठीक आहे. तर या आर्कमुळे इथं मॅग्नेटिक फील्ड तयार होणार अशा प्रकारे. मग सेंटरला फील्ड किती असणार आहे हे आपण या इक्वेशनवरून काढू शकतो. सो बी इज इक्वल टू व्हॉट, म्यू नॉट आय डिवाइड बाय 4 पाय ए वेअर थीटा म्हणजे काय, तर रेडियसनं त्या आर्कमुळे अँगल किती सबस्टेंड केलेला आहे तो, आणि तो रेडियनमध्ये असायला पाहिजे. ठीक आहे. हां, समजा एखादा सर्कल असेल आणि हा सेंटर असेल. मग इथं मला सांगा, हा सर्कल म्हणजे कंप्लीट अँगल किती असतो, इथं 2 पाय असतो. किती असतो, 2 पाय. मग याच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड काय असणार आहे, म्यू नॉट आय डिवाइड बाय 4 पाय ए मल्टिप्लाय बाय 2 पाय. 2 पाय 2 जा कॅन्सल आउट, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ॲट सेंटर ऑफ दी सर्क्युलर कंप्लीट लूप इज व्हॉट, म्यू नॉट आय डिवाइड बाय 2a, म्यू नॉट आय डिवाइड बाय 2a. ठीक आहे. आता त्याचा हाफ सर्कल घेऊया आपण. ठीक आहे. सेमी सर्क्युलर. मग सेमी सर्क्युलर असेल की हा झाला सेंटर. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आपण करंट पास करू. मग इथं सेंटरला मॅग्नेटिक फील्ड काय असणार आहे, सो बी इज इक्वल टू व्हॉट, म्यू नॉट आय डिवाइड बाय 4 पाय ए मल्टिप्लाय बाय, आता सेमी सर्कलला अँगल किती असते 180 डिग्री. मग 180 डिग्री म्हणजेच काय, पाय. सो पाय कॅन्सल आउट. सो व्हॉट इज द मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ दिस सेमी सर्क्युलर लूप, म्यू नॉट आय डिवाइड बाय 4a डिवाइड बाय 4a. ठीक आहे. आता आपण समजा जर त्याचा हाफ केलं, म्हणजे समजा हाफ करूया किंवा अजून एक आर्क घेऊ, आणि त्या आर्कनं एक 60 डिग्री अँगल केलेला आहे. किती, 60 डिग्री. ठीक आहे. हां, मग अँगल जर 60 डिग्री असेल आणि हे जर समजा रेडियस असेल, देन व्हॉट इज द मॅग्नेटिक फील्ड, म्यू नॉट आय डिवाइड बाय 4 पाय ए मल्टिप्लाय बाय, आता 60 डिग्री आपण रेडियनमध्ये कसं लिहितो, पाय बाय 3. करेक्ट. सो इट बिकम्स व्हॉट, पाय बाय 3. पाय कॅन्सल आउट. सो बी इज इक्वल टू व्हॉट, म्यू नॉट टाइम्स आय डिवाइड बाय 12a डिवाइड बाय व्हॉट, 12a. ठीक आहे. मग अशा प्रकारे कोणता पण अँगल असेल, जर अँगल माहिती असेल तर तुम्ही हे डायरेक्टली फॉर्म्युला अप्लाय करू शकता. दिस इज व्हॉट जनरल फॉर्म्युला. ओके. हां, सो आता जस्ट आपण बायोट-सॅवर्ट लॉ बघितलं. ठीक आहे. तर परत एकदा मी बायोट-सॅवर्ट लॉ सांगतो, कारण का बायोट-सॅवर्ट लॉ जर बघितलं तर त्याचे इम्पॉर्टंट फॅक्ट्स काय होते, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द व्हॉट, आर्क, ते आपण जे काल बघितलं. ठीक आहे. म्हणजे ह्याच्या मागे जस्ट आपण बघितलं होतं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द व्हॉट, सर्क्युलर रिंग बघायचं आहे. ठीक आहे. हां, तर दोन्हींचे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजेत, पण सर्क्युलर रिंगचं इथं डेरिव्हेशन मी डिराईव्ह केलेलं आहे. ठीक आहे. हां, सो तर सगळ्यात पहिला बायोट-सॅवर्ट लॉ म्हणजेच काय, समजा एखादं वायर असेल, बायोट-सॅवर्ट लॉ काय सांगतो, एखादं वायर असेल आणि त्या वायरचं एक छोटंसं एक लेंथ असेल, समजा DL, वायरचं लेंथ एक छोटंसं काय असणार आहे, DL असणार आहे. ठीक आहे. हां, सो सपोज या DLमध्ये समजा जर करंट फ्लो होत असेल तर I, करंट काय फ्लो होत असणार आहे, I. ठीक आहे. हां, सो नेक्स्ट इज, जर समजा करंट I फ्लो होत असेल एक पर्टिक्युलर पॉईंटला R डिस्टन्सला, इथं याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. अच्छा, मॅग्नेटिक फील्ड का असणार आहे, कारण का वायरमध्ये करंट पास केल्यानंतर इथं अशा प्रकारे सर्क्युलरमध्ये मॅग्नेटिक फील्ड बनणार अकॉर्डिंग टू द व्हॉट, दिस वन हॅन्स ओवरस्टेड एक्सपेरिमेंट. मग या पॉईंटला पण याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. ठीक आहे. सो बिकॉज ऑफ दिस वायर
पूर्ण वायरमुळे इथं मॅग्नेटिक फील्ड आपल्याला फाइंड आउट करता येत नाही आहे, पण या वायरच्या एका छोट्याशा एलिमेंटमुळे इथं मॅग्नेटिक फील्ड किती असणार आहे हे बायोट सॅवर्ट लॉ देते आपल्याला. ठीक आहे, आणि त्या बायोट सॅवर्ट लॉचा जर सेंटेन्स बघितला, ठीक आहे, हां, तर इक्वेशन काय आहे, दॅट मॅग्नेटिक फील्ड ॲट दॅट पॉईंट इज नथिंग बट डी बी इज इक्वल टू व्हॉट, म्यू नॉट अपॉन 4 पाय इंटू आय डी एल साइन थीटा डिवाइड बाय व्हॉट, आर स्क्वेअर, डिवाइड बाय व्हॉट, आर स्क्वेअर. ओके, हां, त्यामुळे बायोट सॅवर्ट लॉ कोणत्या पण एका पूर्ण कंडक्टरमुळे मॅग्नेटिक फील्ड देत नाही, तर कंडक्टरच्या एक छोट्याशा पार्टमुळे अ स्मॉल एलिमेंट, करंट कॅरिंग एलिमेंटमुळे एका पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड किती असणार आहे हे तुम्हाला बायोट सॅवर्ट लॉ सांगताय. ठीक आहे, आता याचाच उपयोग करून आपण काय करणार आहोत, द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द व्हॉट, अ सर्क्युलर करंट कॅरिंग कंडक्टर किंवा लूप म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, हां, म्हणजे एखादा वायर असेल त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड पण काढता येते, पण आपला आता टार्गेट काय आहे, अ मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द व्हॉट, अ सर्क्युलर करंट कॅरिंग लूप. ठीक आहे, तर इथं बघू शकता देर इज व्हॉट वन सर्क्युलर लूप ऑफ रेडियस ए, ऑफ रेडियस व्हॉट ए. ठीक आहे, आणि सर्क्युलर लूप ते अशा प्रकारे ठेवलेला आहे. ठीक आहे, या प्लेनमध्ये ठेवलेला आहे, म्हणजे तो लूप अशा प्रकारे आहे, त्याच्यामध्ये करंट अशा प्रकारे जात आहे, त्याचं रेडियस काय आहे, ए आहे. ठीक आहे, आता त्याच्या सेंटरपासून एक एक्स डिस्टन्सला एक पॉईंट आहे पी, एक पॉईंट काय आहे पी. त्या पी पॉईंटला या पूर्ण लूपमुळे मॅग्नेटिक फील्ड किती असणार आहे हे फाइंड आउट करायचं आहे. कारण का, जर समजा हा लूप असेल त्या लूपमुळे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असे बाहेर पडणार ना. ठीक आहे, कारण का हर एक पॉईंट मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होणार आहे. जर समजा मॅग्नेटिक फील्ड अशा प्रकारे असेल तर आपण राईट हँड यूज केल्यानंतर समोरचा फेस नॉर्थ बनतो आणि पाठीमागचा फेस साऊथ, त्यामुळे या लूपमधून मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असे बाहेर जातात आणि परत ते अशा प्रकारे इन होतात. ठीक आहे, मग बाहेर जात आहेत म्हणजेच काय, या लूप पासून एक पर्टिक्युलर डिस्टन्सला इथं मॅग्नेटिक फील्ड किती असणार आहे हे आपल्याला फाइंड आउट करता येतं. ठीक आहे, हां, तर पण बायोट सॅवर्ट लॉ यूज करून काढायचं असेल तर बायोट सॅवर्ट लॉ काय सांगताय की पूर्ण कंडक्टरमुळे तिथं मॅग्नेटिक फील्ड मी डायरेक्टली सांगू शकत नाही, पण या कंडक्टरचे मी जर छोटे छोटे पार्ट्स केले, म्हणजे इथं एक डीएल पार्ट असेल किंवा इथं एक पार्ट डीएल असेल, इथं एक पार्ट डीएल असेल, हा एक डीएल पार्ट असेल, तर या छोट्याशा पॉईंटमुळे, छोट्याशा कंडक्टरमुळे इथं मॅग्नेटिक फील्ड हे डीबी आहे, हे काय आहे, डीबी आहे. ठीक आहे, हां, म्हणजे याच्यामुळे ॲक्च्युली मॅग्नेटिक फील्ड इथं आहे डीबी, आणि मॅग्नेटिक फील्ड नेहमी कंडक्टरला आणि जो आर डिस्टन्स असतो त्या आर डिस्टन्सला नेहमी काय असतो, परपेंडिक्युलर असतो. काय असतो, परपेंडिक्युलर. मग या छोट्याशा एलिमेंटमुळे मॅग्नेटिक फील्ड इकडे आहे. ठीक आहे, कारण का हे आरला परपेंडिक्युलर आहे. सिमिलरली वरचा जर आपण एक पार्ट बघितला तर त्याच्यामुळे इथं मॅग्नेटिक फील्ड इथं परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, सो डीबी हा याच्यामुळे आहे आणि हा डीबी मॅग्नेटिक फील्ड या कंडक्टरमुळे आहे. ठीक आहे, मग समजा या दोन एलिमेंटमुळे जर दोन वेक्टर्स असतील तर मी समजा इथं जर एक एलिमेंट घेतला, हा जर एक डीएल घेतला, तर त्याच्यामुळे वेक्टर इथं येणार असा. ठीक आहे, हा, म्हणजे तुम्हाला काय भेटणार, तुम्हाला एक अशा प्रकारे वेक्टर्स भेटणार, त्या पी पॉईंटला काय अशा प्रकारे वेक्टर्स भेटणार, जो इकडं पण असेल, इकडं पण असेल, इकडं पण असेल, इकडं पण असेल. आणि एखादा वेक्टर असेल तर आपल्याला माहिती आहे की एखादा वेक्टर असेल ए, तर आपण जर त्याला एक अँगल थीटा केलेला आहे तर हा वेक्टर कंपोनेंट काय होतो, ए कॉस थीटा होतो, अँड दिस कंपोनेंट बिकम्स व्हॉट, ए साइन थीटा, ए साइन व्हॉट, थीटा. मग अशा प्रकारे मी हा डीबी हॉरिझॉन्टलमध्ये कंपोनेंटमध्ये स्प्लिट केले, डीबी कॉस थीटा आणि हा डीबी साइन थीटा. सिमिलरली हा पण वेक्टर आपण स्प्लिट करू शकतो, दॅट इज डीबी कॉस थिटा इकडे येणार आणि डीबी साइन थिटा इकडं. अच्छा, डीबी साइन थिटा हे अपोजिट आणि इक्वल आहेत, त्यामुळे सगळे वर्टिकल कंपोनंट डीबी साइन थिटा सगळेच कॅन्सल होणार आहेत आणि फक्त आणि फक्त राहणार कोणते, डीबी कॉस थिटा. मग मला सांगा या दोन एलिमेंटमुळे हे दोन डीबी कॉस थिटा राहणार. मग समजा इथं एक एलिमेंट असेल तर अजून एक डीबी कॉस थिटा इकडे येणार, अजून इथे एक एलिमेंट असेल तर अजून एक डीबी कॉस थिटा इकडे येणार, पण सगळ्यांची डीबी साइन थिटा वर्टिकल इक्वल आणि अपोजिटमुळे काय होणार, कॅन्सल होणार. त्यामुळे या पॉइंटला जे मॅग्नेटिक फील्ड असणार आहे ते मॅग्नेटिक फील्ड अशा डीबी कॉस थिटांचं सम असणार आहे, अशा डीबी कॉस थिटांचं काय असणार आहे, सम असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे डायग्रामवरून बायोट सॅवर्ट लॉ काय सांगितलंय की डीबी इज इक्वल टू व्हॉट, म्यू नॉट टाइम्स 4 पाय आय डी एल आर स्क्वेअर, आणि इथं साइन थिटा मॅक्झिमम आहे, साइन थिटा मॅक्झिमम आहे. आणि डायग्रामवरून आपण जर समजा हा जर थिटा अँगल असेल तर थिटावरून कॉस थिटा काय करू शकतो आपण, ए बाय आर, म्हणजेच काय ए बाय आर. ठीक आहे, आपण आर म्हणजेच काय एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, पायथागोरस थेरम आपण काढू शकतो ना. ठीक आहे, हां, त्यामुळे तर कॉस थिटाची एक व्हॅल्यू घेतलेली आहे, आपण काय घेतलेली आहे, व्हॅल्यू घेतलेली आहे. ठीक आहे, हां, तर आपण फायनली काय सांगितलं मी की दोन एलिमेंटमुळे दोन डीबी कॉस थिटा, तर चार एलिमेंटमुळे काय असणार, चार डीबी कॉस थिटा, पण डीबी साइन थिटा सगळे कॅन्सल, म्हणजे असे सगळे डीबी कॉस थिटा आपण काय करू शकतो, ऍड करू शकतो. म्हणजे या एलिमेंटमुळे या एलिमेंटमुळे या एलिमेंटमुळे या एलिमेंटमुळे सगळ्या एलिमेंटमुळे डीबी कॉस थिटा त्या बाजूलाच पॉईंट करणार आहेत आणि सगळे वेक्टर एका बाजूला पॉईंट केले की आपण काय करतो, जस्ट वी कॅन ऍड देम. ठीक आहे, लाईक वेक्टरली. ठीक आहे, त्यामुळे इथं जे आता मी सांगितलं एक्सप्लेन केलेलं आहे, ठीक आहे, ते एक्सप्लेनेशन इथं मी लिहिलेलं आहे, ते प्रॉपर तुम्ही थोडंसं रीड करा. त्यामुळे नेट मॅग्नेटिक फील्ड ॲट दॅट बी पॉईंट इज नथिंग बट द व्हॉट, सम ऑफ ऑल सच अ डीबी कॉस थिटा, सम ऑफ ऑल सच अ डीबी कॉस थिटा. ठीक आहे, हां, मग बी इज गुड व्हॉट, सम ऑफ, आता डीबी म्हणजेच काय, म्यू नॉट आपण 4 पाय आय डी एल आर स्क्वेअर, आणि कॉस थिटाची व्हॅल्यू काय तिथं, ए डिवाइड बाय
एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर रेस टू हाफ, करेक्ट. ओके. हां, तर याला थोडंसं सॉर्ट आउट करा. आता मला सांगा सगळंच कॉन्स्टंट आहे एक्सेप्ट दिस डी एल, कारण का हा एक डी एल अशा प्रकारे सगळे डी एल ॲड होत जाणार ना. ठीक आहे. हां, मग सगळे डी एल ॲड केल्यानंतर त्या सगळ्या डी एलची लेंथ काय होणार आहे, सर्कम्फरन्स ऑफ दी सर्कल. ठीक आहे. हां, त्यामुळे म्यू नॉट आय ए 4 पाय आर स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर रेस टू हाफ सम ऑफ ऑल सच डी एल. आणि सांगितल्याप्रमाणे या सगळ्या सम ऑफ ऑल डी एलची काय येणार आहे, सर्कम्फरन्सची लेंथ येणार आहे. ठीक आहे. त्यामुळे सगळे कॉन्स्टंट जर बाहेर घेतले आपण, ओके, इफ यू टेक द ऑल द कॉन्स्टंट आउटसाइड, आणि इथं आर स्क्वेअरच्या ठिकाणी आपण काय प्लेस करू शकतो, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, आणि इथं रेस्ट पॉवर 1 असते, आणि इथं पण काय एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर रेस्ट पॉवर हाफ. ठीक आहे. अच्छा, 2 पाय 2 जा कॅन्सल होणार इथं. त्यामुळे ब्रॅकेटमध्ये काय राहणार, फायनली बी ॲट ॲक्सिस पॉईंट, बी ॲट द वॉट ॲक्सेल पॉईंट, म्यू नॉट आय ए इंटू ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर रेस टू 1 प्लस हाफ. मग 1 प्लस हाफ म्हणजेच किती येते, 3/2. म्हणजे एखादा सर्क्युलर रिंग असेल, त्या सर्क्युलर रिंगच्या सेंटरपासून एक पर्टिक्युलर डिस्टन्सला मॅग्नेटिक फील्ड किती आहे हे जर काढायचं असेल तर हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो, ॲक्सियल. ठीक आहे. आता मॅग्नेटिक फील्ड या कॉइलच्या सेंटरला किती असणार आहे हे काढायचं आहे. मग कॉइलच्या सेंटरला म्हणजे हा पी पॉईंट सेंटरला आला. अच्छा, पी पॉईंट सेंटरला आला की एक्स बिकम्स व्हॉट, 0, आणि एक्स बिकम 0 इथं प्लेस करा, तर राहिलं काय फक्त म्यू नॉट आय ए स्क्वेअर ए रेस टू 3/2. अच्छा, 2 कॅन्सल होणार म्हणजे ए क्यूब आणि ए स्क्वेअर म्हणजे एक इथं एक कॅन्सल होणार. सो सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती असते, पूर्ण कॉइलच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती असते, म्यू नॉट टाइम्स आय डिवाइड बाय 2a, व्हॉट 2a. ठीक आहे. हां, सो रिमेंबर दिस इक्वेशन, आणि याच इक्वेशनवरती डिफरंट MCQs पण विचारले होते. ठीक आहे. तर नेक्स्ट स्लाइडकडे बघू आपण. हां, तर इथं बघू शकता जो फॉर्म्युला होता सेंटर. ठीक आहे. कोणत्या फॉर्म्युलाच्या वरती आहे, बी इज इक्वल टू व्हॉट, मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ द लूप इज नथिंग बट म्यू नॉट टाइम्स आय डिवायडेड बाय 2a. या फॉर्म्युल्याच्या बेसवरती हे न्यूमेरिकल्स आहेत. ठीक आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही टेक्स्टमध्ये, तुमच्या टेक्स्टमध्ये जे सॉल्व म्हणजे अनसॉल्व जे न्यूमेरिकल्स आहेत. ठीक आहे. म्हणजे चॅप्टरच्या मागं न्यूमेरिकल नंबर 10, न्यूमेरिकल नंबर 11 आणि न्यूमेरिकल नंबर 12 हे ऑलमोस्ट सिमिलर आहेत. त्याच्यामध्ये 10 जो न्यूमेरिकल होता तो 2024ला विचारले होते, 2024ला विचारले होते. ठीक आहे. आणि त्याच्या प्रकारे म्हणजे इथं पण लिहिलेलं आहे मी 21ला पण, 24ला पण, आणि इथं जुलै 24ला पण विचारले. ठीक आहे. तर न्यूमेरिकलमध्ये काय आहे, एक सर्क्युलर लूप आहे, एक आहे सर्क्युलर लूप आहे, आणि त्याचं रेडियस दिलेत. मग रेडियस आपण काय रिप्रेझेंट करतो, ए. तुम्ही पाहिजे तर आर पण घेऊ शकता. ठीक आहे. हां, सो रेडियस इज गिवन हाऊ मच, 9.2 सेंटीमीटर, व्हॉट 9.2 सेंटीमीटर. ठीक आहे. हां, नेक्स्ट इज कॅरीज अ करंट ऑफ 2.3 एम्पियर. मग याच्यामध्ये जे करंट आहे ते करंट किती आहे, 2.3 एम्पियर आहे, 2.3 एम्पियर. ठीक आहे. ऑब्टेन द मॅग्निट्यूड ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ द लूप. मग या लूपच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती असणार आहे, तो मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला काय, बी ॲट द सेंटर इज नथिंग बट म्यू नॉट टाइम्स आय डिवायडेड बाय 2 इंटू ए. मग इथं सरळ सरळ प्लेस करायचं आहे. अच्छा, म्यू नॉटची व्हॅल्यू काय असते, 4 पाय इंटू 10 टू द पॉवर ऑफ -7 इंटू आय इज हाऊ मच 2.3 and then divided by 2 and the radius is how much 9.2 सेंटीमीटर. म्हणजे 9.2 इंटू मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे -2. ठीक आहे. आता इथं 4ची व्हॅल्यू, पायची व्हॅल्यू प्लेस करा, आणि हे सगळं मल्टिप्लाय केल्यानंतर जे मॅग्नेटिक फील्ड जे येतं आहे, ठीक आहे, हां, दॅट इज ऑलमोस्ट 1.57 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -5 टेस्ला. तर हे आहे आन्सर. ठीक आहे. पण तुम्ही काय करता, फक्त नंबर लिहिता, युनिट लिहित नाही. सो युनिट लिहिणं कंपल्सरी आहे. आता मॅग्नेटिक फील्ड काढलं म्हणजे युनिट काय लावणार आपण, टेस्ला. समजा मास काढलास तर युनिट काय लावणार, केजी लावणार. ठीक आहे. हां, पण यासोबत तुम्ही हे न्यूमेरिकल्स पण सॉल्व्ह करून घ्या. ठीक आहे. 11 नंबर 12 नंबर तुमच्या टेक्स्टबुकमधून. ठीक आहे. तर नेक्स्ट बघू आपण. हां, सो नेक्स्ट वन. ठीक आहे. आता जो इम्पॉर्टंट कन्सेप्ट काय आहे, ॲम्पियर सर्क्युटल लॉ. ठीक आहे. आता पहिला मी सांगतो की ॲम्पियर सर्क्युटल लॉ का आलेला आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिला लक्ष द्या, समजा एखादा म्हणजे अशा प्रकारे सर्क्युलर लूप आहे, तर सर्क्युलर लूपमध्ये एक एक्स डिस्टन्सला इथं मॅग्नेटिक फील्डचं इक्वेशन आपण जस्ट डिराईव्ह केलेलं आहे. ठीक आहे. आणि सेंटरला पण मॅग्नेटिक फील्ड किती असते ते आपण बघितलं आहे. ठीक आहे. हां, पण हे काय आहे, एक लूप आहे. हे काय आहे, एक लूप आहे. ठीक आहे. पण समजा हेच लूप जर अशा फॉर्ममध्ये असेल, म्हणजे कोणत्या पण फॉर्ममध्ये असेल, आणि याच्यामध्ये जर मी सेम करंट पास केलं जे या कॉईलमध्ये होतं, या कॉईलमध्ये जे करंट आहे तेच. ठीक आहे. मग मला सांगा हे पण मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणार. ठीक आहे. मग या कॉईलच्या किंवा या लूपच्या सेंटरला किंवा कोणत्या पण पॉईंटला जर मॅग्नेटिक फील्ड काढायचं असेल तर तिथं बायोट सॅवर्टला यूज होत नाही. ठीक आहे. हां, जसं इलेक्ट्रिक फील्ड काढण्यासाठी कुलम्स लॉ वगैरे म्हणजे एक प्रॉपर्टी,
सिंगल चार्ज असेल तर आपण इलेक्ट्रिक फील्ड काढू शकतो, पण एखादा बल्क चार्जेस असेल तर तिथं आपण कोणाची मदत घेतो, गॉस लॉ. ठीक आहे. तर सिमिलरली इथं बायोट सॅवर्ट लॉ फेल होतो, कारण का कोणता पण ओव्हर दोव्हर जो शेप असतो, कोणता पण कंडक्टर, ते कंडक्टर काय पण असू शकते ना, अशा प्रकारे पण वायर असू शकते, इट मे बी एनिथिंग, ते अशा प्रकारे वायर असू शकते. मग याच्यामुळे इथं मॅग्नेटिक फील्ड जर काढायचं असेल कोणत्या पण पॉईंटला, तर तिथं बायोट सॅवर्ट लॉ येत नाही, तिथे कोण येतं, एम्पियर सर्क्युटल लॉ. काय येतं, एम्पियर सर्क्युटल लॉ. ठीक आहे. तर समजलं एम्पियर सर्क्युटल लॉ येण्यामागचं रिझन काय आहे, प्रॉपर कंडक्टर असेल, एक सर्क्युलर वायर असेल, त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड आपण कुठं पण फाइंड आउट करू शकतो युझिंग बायोट सॅवर्ट लॉ. पण कंडक्टर कोणत्या पण ओव्हर दोव्हर शेपमध्ये असेल, ठीक आहे, अनइव्हन शेपमध्ये असेल, त्याच्यामुळे जर मॅग्नेटिक फील्ड काढायचं असेल तर तिथे बायोट लॉ फेल होतो. ठीक आहे. हां, काढू शकतो, पण त्याला थोडंसं कॅल्क्युलेशन जास्त होतं, पण बायोट सॅवर्ट लॉ काय करतंय, सिंपल करतंय. ठीक आहे. आणि हा बायोट सॅवर्ट लॉ पण इथं इम्पॉर्टंट आहे, कारण की तुम्ही इथं बघू शकता, तर 2012 मध्ये पण प्रश्न विचारलेत, स्टेटमेंट 2014 मध्ये पण विचारले, 17 मध्ये पण विचारलेत, 18 मध्ये पण आणि 19 मध्ये. हे सगळे थिअरी क्वेश्चन्स आहेत. हे काय आहेत, थिअरी क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, एम्पियर सर्क्युटल लॉ काय सांगतो, जसं गॉस लॉ असतो. ठीक आहे. गॉस लॉ काय सांगते, द टोटल मॅग्नेटिक इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग थ्रू द एनी क्लोज सर्फेस इज 1/ε0 टाइम्स दी चार्ज एनक्लोज. मग तशा प्रकारे मॅग्नेटिक फील्डमध्ये हा अल्टरनेट लॉ आहे. ठीक आहे. तर एम्पियर लॉ काय सांगतोय, the closed integral of magnetic field element around the loop is mu naught times the current enclosed. तिथं 1/ε0 times the charge होतं गॉस लॉ मध्ये, इथं काय mu naught times the current enclosed. ठीक आहे. हा, मग इथं यांचं म्हणणं काय की हा जर समजा करंट कॅरिंग कंडक्टर असेल, तर याच्या अराउंड एखादा मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करत असेल, म्हणजे हे समजा मॅग्नेटिक फील्डचं एक लूप आहे, एक मॅग्नेटिक फील्ड इथं सर्कल बनत आहे. ठीक आहे. सो अकॉर्डिंग टू दिस स्टेटमेंट, इथं एक मॅग्नेटिक फील्डचं एलिमेंट असणार आहे DL. ठीक आहे. हां, त्या DLला इथं एक मॅग्नेटिक फील्ड असणार आहे B. मग अशा हर एक छोट्याशा एलिमेंटमध्ये B असणार आहे. ठीक आहे. हां, इव्हन तो तुम्ही जर समजा इथं जर हा DL घेतला, तर या ठिकाणी पण मॅग्नेटिक फील्ड अशा प्रकारे पॉईंट करणार. इथं जर एक DL घेतला, तर या ठिकाणी पण मॅग्नेटिक फील्ड अशा प्रकारे पॉईंट करणार. ठीक आहे. त्यामुळे क्लोज लूपमध्ये, म्हणजे सुरुवात केल्यानंतर जिथं क्लोज होत आहे, त्या क्लोज लूपमध्ये या दोघांचा जो प्रोडक्ट आहे, ठीक आहे, आणि असे सगळ्यांचा प्रोडक्ट मिळून इज इक्वल टू व्हॉट, म्यू नॉट टाइम्स आय असते. म्यू नॉट टाइम्स आय. हा, पण त्या लूपच्या आतमध्ये करंट एनक्लोज पाहिजेत, करंट बाहेर नाही. ठीक आहे. त्यामुळे एखादा वायर जर इथं असेल, तर या वायरचं करंट याच्या इक्वेशनमध्ये ऍड होत नाही, कारण की ते लूपच्या बाहेर आहे, लूपच्या बाहेर आहे. ठीक आहे. हां, सो क्लोज इंटिग्रल ऑफ ऑल सच बी डॉट डीएल क्लोज इंटिग्रल ऑफ इज इक्वल टू व्हॉट, म्यू नॉट टाइम्स आय येत आहे. म्यू नॉट टाइम्स व्हॉट, आय. तर हे स्टेटमेंट भरपूर वेळा विचारलेत, तर या स्टेटमेंटला लक्षात घ्या. ठीक आहे. सो फॉर एनी क्लोज लूप, द क्लोज इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड एलिमेंट फॉर द व्हॉट क्लोज लूप इज ऑलवेज म्यू नॉट टाइम्स द करंट एनक्लोज. आणि हे इक्वेशन लिहिणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. आता या बेसवरती आपण एक काम करू, एक क्वेश्चन आहे, स्टेट द एम्पियर सर्क्युटल लॉ, म्हणजे हे स्टेटमेंट लिहायचं आहे, इक्वेशन लिहायचं आहे. ठीक आहे. अँड देन ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द मॅग्निट्यूड ऑफ इंडक्शन, मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन ॲट एनी पॉईंट ड्यू टू द स्ट्रेट कंडक्टर कॅरिंग करंट. आणि हा 2019 मध्ये विचारलेत. ठीक आहे. हां, तर कन्सेप्ट काय आहे, एखादा कंडक्टर आहे. ठीक आहे. समजा हा जर एक कंडक्टर असेल, अँड देन दिस कंडक्टर कॅरीज द करंट आय इन दिस डायरेक्शन. ठीक आहे. त्यामुळे याच्या अराउंड काय बनणार आहेत, अशा प्रकारे मॅग्नेटिक फील्ड बनणार आहेत. सो दिस इज व्हॉट द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर क्रिएटेड. डन. ओके. हां, सो आवर टार्गेट इज टू फाइंड आउट द मॅग्नेटिक फील्ड ॲट पर्टिक्युलर डिस्टन्स, म्हणजे कंडक्टरपासून R डिस्टन्सला इथं मॅग्नेटिक फील्ड किती आहे. आणि जसं आपण चारच्या अराउंड गॉसियन सरफेस काढतो, किंवा कंडक्टरच्या अराउंड गॉसियन सरफेस काढतो, तशा प्रकारे आपण इथं काय करतोय, एम्पियर लूप काढतोय. काय करतोय, एम्पियर लूप काढतो. ठीक आहे. हां, मग या पॉईंटवरती आपल्याला फील्ड काढायचं आहे, त्यामुळे एम्पियर लूप पण ऑलमोस्ट काय येणार आहे, इथंच येणार आहे. मग त्या एम्पियर लूप आपण असं डॅश डॅशनं रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. आणि या पॉईंटला एक छोटासा एलिमेंट आहे DL मॅग्नेटिक फील्डचा, आणि त्या पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड असणार आहे B. काय असणार आहे, B. मग अकॉर्डिंग टू दिस वन, फ्रॉम एम्पियर लॉ, फ्रॉम व्हॉट, एम्पियर लॉ. So from the ampere law, close integral of B dot dl is equal to what, mu naught times I. म्हणजे सिंपल आपल्याला काय करायचं आहे की हा करंट कॅरिंग कंडक्टर आहे, त्याच्यामुळे याच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड बनत आहे. कोणत्या पण पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड काढायचं आपल्याला, की इथं किती टेस्ला आहे, इथं किती टेस्ला आहे. ठीक आहे. आणि जसं आपण कंडक्टरपासून दूर जाऊ तसं मॅग्नेटिक फील्ड डिक्रीज होणार आहे, आणि कंडक्टरच्या जवळ मॅग्नेटिक फील्ड काय असते, स्ट्रॉंग असते. ठीक आहे. आता याच्यामध्ये हे B कॉन्स्टंट आहे, त्यामुळे B मी बाहेर घेणो, आणि हे क्लोज इंटिग्रल ऑफ DL इज इक्वल टू व्हॉट, म्यू नॉट टाइम्स आय. मग असे हे DL छोटे छोटे एलिमेंट, हा एक एलिमेंट, हे सगळे DL एलिमेंट ॲड केल्यानंतर आपल्याला एक मोठा सर्कल मिळतो. म्हणजे ह्या सगळ्या DLची लेंथ म्हणजे काय असणार आहे, सर्कम्फरन्स असणार आहे. ठीक आहे. हां, म्हणजेच B इंटू
टू पाय आर इज इक्वल टू व्हॉट म्यू नॉट टाइम्स आय, म्यू नॉट टाइम्स आय. मग आपल्याला बी टार्गेट आहे. ठीक आहे. सो बी इज नथिंग बट म्यू नॉट टाइम्स आय डिवाइड बाय 2 पाय आर होत आहे. 2 पाय आर. ठीक आहे. मग कोणत्या पण इनफायनाइट कंडक्टर असेल त्या इनफायनाइट कंडक्टरमुळे एका पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड काढायचं असेल तर तुम्हाला हे इक्वेशन यूज आहे. ठीक आहे. हां. सो नेक्स्ट इज तर याच्यावरून समजते की बी इज इनवर्सली प्रपोर्शनल टू आर. बी इज इनवर्सली प्रपोर्शनल टू व्हॉट आर. ठीक आहे. अँड देन इफ यू प्लॉट दिस ग्राफ बी वर्सेस आर, तो आर इंक्रीजेस, बी गोज ऑन डिक्रीजेस. ओके. तर एक सिंपल डेरिवेशन आहे बाय युझिंग व्हॉट गॉस लॉ, सॉरी बाय युझिंग व्हॉट एम्पियर सर्क्युलर लॉ. ओके. तर नेक्स्ट आपण बघू. हां. तर एम्पियर सर्क्युलर लॉ यूज करून आपण अजून एक दोन गोष्टी बघणार आहोत. ठीक आहे. एक आहे सोलेनॉइड आणि एक आहे टोरॉइड. आता हे सर्क्युलर लूप वगैरे असं काही नाही आहे. ठीक आहे. हां. जेणेकरून तुम्ही बायोट सावर्ट लॉ यूज करून, कारण का या दोघांचं काम काय आहे मॅग्नेटिक फील्ड बनवणं. तर याच्यामध्ये पण करंट पास केल्यानंतर एक स्प्रिंग टाईप कंडक्टर आहे त्याला आपण काय म्हणतो सोलेनॉइड म्हणतो. आणि या स्प्रिंग टाईप कंडक्टरला आपण जर सर्कलमध्ये बेंड केलं तर त्याला आपण काय म्हणतो टोरॉइड म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला टोरॉइड. आणि या दोघांचं ऑलमोस्ट काम काय मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणं. मॅग्नेटिक फील्ड काय प्रोड्यूस करणं. ठीक आहे. तर हे मॅग्नेटिक फील्ड अशा प्रकारे जाणार. ठीक आहे. आणि इव्हन हे असं इकडं पण येणार ना अशा प्रकारे. ठीक आहे. हा म्हणजे याच्या आतमध्ये एक मॅग्नेटिक फील्ड आहे आणि ते जर आपण बायोट सावर्ट लॉ यूज करून जर फाइंड आउट केलं तर ते मॅग्नेटिक फील्डचं इक्वेशन काय होतं म्यू नॉट टाइम्स एन आय होतं आहे. म्यू नॉट टाइम्स एन आय. ठीक आहे. हां. वेअर एन इज, ठीक आहे, तिथं एनचा अर्थ काय होतो नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ म्हणजे एका छोट्याशा लेंथमध्ये किती नंबर ऑफ टर्न्स आहेत हे काढतो आपण. ठीक आहे. आणि बाहेरच्या बाजूला लक्षात घ्या सोलेनॉइडच्या आतमध्ये हे मॅग्नेटिक फील्ड आहे. इथं कुठं पण राहू देत हे इतकंच राहणार आहे कारण की सगळे लाईन्स पॅरलल आहेत. पण बाहेर मॅग्नेटिक फील्ड ऑलमोस्ट काय आहे झिरो. इकडे पण झिरो असणार आहे. काय असणार आहे झिरो असणार आहे. ठीक आहे. हां. तर हे एन बाय एल एक लक्षात घ्या. स्मॉल एन मीन्स नॉट नंबर ऑफ टर्न्स. ठीक आहे. नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ असते. ठीक आहे. सिमिलरली याच सोलेनॉइडला आपण जर बेंड केलं सर्कलमध्ये तर त्याला तो काय बनतो टोरॉइड बनतो. मग टोरॉइडच्या आतमध्ये पण इथं मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असतात. या आतच्या सेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असतात. म्हणजे इथं सेंटरला मॅग्नेटिक फील्ड झिरो आणि इथं आउटसाईड पण मॅग्नेटिक फील्ड काय असते झिरो. जे पण मॅग्नेटिक फील्ड आहे ते आतल्या पॉईंटला असतंय आणि ते पण ऑलमोस्ट काय असतंय बी इज इक्वल टू व्हॉट म्यू नॉट टाइम्स एन आय असतंय. म्यू नॉट टाइम्स एन आय. ठीक आहे. त्यामुळे दोन्ही पण लक्षात घ्या सोलेनॉइड अँड द टोरॉइड दीज आर दी what conductor used to produce the what magnetic field lines, used to produce the what magnetic field. ठीक आहे. आणि मॅग्नेटिक फील्ड किती टेस्ला आहे हे आपण या इक्वेशनवरून काढू शकतोय. एन मीन्स व्हॉट नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ, आय मीन्स व्हॉट करंट आणि म्यू नॉटची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे म्यू नॉट किती आहे 4 पाय इंटू 10⁻⁻7 टेस्ला मीटर पर एम्पियर असते. टेस्ला मीटर पर एम्पियर. ओके. तर हे दोन्ही इक्वेशन लक्षात घ्या. या दोन इक्वेशनवरून डायरेक्टली प्रश्न विचारले. ठीक आहे. तर इथे सरळ एन देतात आणि आय देतात अँड देन यू हॅव टू फाइंड आउट व्हॉट मॅग्नेटिक फील्ड. ओके. हां. तर हा एक 2014 आणि 17 मध्ये प्रश्न विचारला होता रिगार्डिंग द व्हॉट टोरॉइड. तर आपण जस्ट आता इक्वेशन डिराईव्ह सांगितलं होतं की टोरॉइडमुळे कोणत्या पण पॉईंटला म्हणजे याच्या सेंटरला कोणत्या पण पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड किती असते. इथं या पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड काय असते किती असते म्यू नॉट टाइम्स एन आय असते. म्यू नॉट टाइम्स व्हॉट एन आय. ठीक आहे. हां. मग हे प्रूव्ह करण्यासाठी आपण काय केलंय एम्पियर सर्क्युलर लॉ यूज केलाय. त्या एम्पियर सर्क्युलर लॉ यूज करून आपण हे कसं डिराईव्ह करतो. समजा हे जर टोरॉइड असेल तर तुम्हाला समजत असेल की एक मध्ये काहीतरी एक पाईप सेक्शन आहे त्याच्यावरती आपण एक वायर वाइंड केलेत आणि त्या वायरमधून करंट पास केल्यानंतर इथं अशा प्रकारे हे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स प्रोड्यूस करत आहेत. ठीक आहे. हां. मग ते कोणत्या पण पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड लाईन्स हे इतकं असतं हे आपल्याला शो करायचं आहे. ठीक आहे. तर इथं लिहिलंय कन्सिडर अ इनसाइड सोलेनॉइड करेक्ट इनसाइड टोरॉइड अँड एम्पियर लूप इज ऑफ रेडियस आर. ठीक आहे. आता आपण कोणत्या पण पॉईंटला जर मॅग्नेटिक फील्ड काढायचं असेल तर त्या पॉईंटपासून आपण एम्पियर लूप काय करतो ड्रॉ करतो. ठीक आहे. म्हणजे या ब्लॅक लाईनला आपण काय नाव दिलंय एम्पियर लूप दिलंय. ठीक आहे. हां. इज लोकेटेड अँड व्हेअर द मॅग्नेटिक फील्ड इज टू बी कॅल्क्युलेटेड युझिंग द व्हॉट एम्पियर सर्क्युलर लॉ. मग एम्पियर सर्क्युलर लॉ सरळ काय सांगतो क्लोज इंटिग्रल ऑफ बी डॉट डी एल इज इक्वल टू व्हॉट म्यू नॉट टाइम्स आय. पण याच्यामध्ये एन नंबर ऑफ टर्न्स आहेत त्यामुळे एन मल्टिप्लाय केलं आपण काय केलंय एन मल्टिप्लाय. ठीक आहे. हां. मग हे जर सॉल्व्ह केलं बी कॉन्स्टंट असते क्लोज इंटिग्रल ऑफ डी एल इज इक्वल टू व्हॉट म्यू नॉट टाइम्स एन आय. ठीक आहे. हां. मग असे डी एल म्हणजे काय या हा एक डी एल आहे हा एक डी एल आहे हा एक डी एल आहे असे छोटे छोटे डी एल ॲड केल्यानंतर हे सर्कम्फरन्सची लेंथ मिळणार आहे. मग सर्कम्फरन्सची लेंथ काय असते 2 पाय आर. ठीक आहे. इज इक्वल टू व्हॉट म्यू नॉट टाइम्स एन आय. सो बी इज इक्वल टू व्हॉट म्यू नॉट टाइम्स एन आय डिवाइड बाय 2 पाय आर. ठीक आहे. हां. तर आता बघितला तर 2 पाय आर म्हणजेच काय झालं लेंथ ऑफ द व्हॉट आर्क लेंथ ऑफ द व्हॉट सर्कम्फरन्स आणि हे झालं एन. ठीक आहे. मग आपल्याला माहिती आहे की एन बाय एल किंवा एन बाय सर्कलमध्ये 2 पाय आर हे काय असते स्मॉल एन असते. ठीक आहे. त्यामुळे
एन डिवायडेड बाय 2πr इट इज नथिंग बट द व्हॉट स्मॉल एन. त्यामुळे आपण जर प्लेस केलं म्हणजे इथं तेच लिहिले मी, हे जर प्लेस केलं तर म्यू नॉट टाइम्स एन आहे, म्यू नॉट टाइम्स व्हॉट एन आहे. ठीक आहे. तर हा प्रश्न 2014 आणि 2017ला विचारला होता. ठीक आहे. तर सरळ सरळ डायग्राम ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे. आणि हे थोडंसं लिहून एम्पियर सर्किट लॉ यूज करून तुम्ही हे फॉर्म्युला डिराईव्ह करू शकता. ओके. हां. सो नेक्स्ट इज हां, तर इथं सेम आहे. ठीक आहे. सोलेनॉइडवरती प्रश्न विचारले होते, पण त्याच्या अगोदर मी इथं पण लिहिलं आहे टेक्स्टबुकमध्ये 10.8 सॉल्ड एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे जे सोलेनॉइडवरती आहे. त्याच्यानंतर सेम म्हणजे एक्सरसाइजमध्ये 15 नंबरचा जो क्वेश्चन नंबर आहे तो सेम 2025ला विचारला होता. 2025ला विचारला होता, म्हणजे हा जो लिहिला आहे ना तो सेम प्रश्न आहे. 2025ला विचारला होता, क्वेश्चन नंबर 15 तुमच्या एक्सरसाइज टेक्स्टबुकमध्ये. ठीक आहे. आणि 16 फ्रॉम अनसॉल्व म्हणजे 15 नंबर आणि 16 हे अनसॉल्व म्हणजे एक्सरसाइज मधून तुम्ही ते सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये टेक्स्टबुकमध्ये एक 10.8 आहे तो सॉल्व आहे, तो पण बघून घ्यायचा आहे. ठीक आहे. ऑलमोस्ट सोलेनॉइडच्या फॉर्म्युलावरती आहे. म्हणजे कोणता फॉर्म्युला येणार आहे, सोलेनॉइड राहू देत किंवा टोरॉइड राहू देत, हा एकच फॉर्म्युला आहे, म्यू नॉट टाइम्स एन आय. ओके. हां, तर इथे काय म्हटलेत, अ सोलेनॉइड ऑफ लेंथ पाय मीटर, सोलेनॉइड ऑफ लेंथ पाय मीटर. ठीक आहे. म्हणजे लेंथ दिलेत पाय मीटर. ठीक आहे. अँड देन 5 सेंटीमीटर इन डायमीटर. अच्छा, डायमीटर पण दिलेत. सोलेनॉइडचं डायमीटर किती आहे, 5 सेंटीमीटर. मग इथं आपण मीटरमध्ये कन्वर्ट करताना काय करतो, 5 × 10⁻⁻² मीटर करतो. ठीक आहे. हां, त्याच्यानंतर हॅज अ वाइंडिंग्स ऑफ 1000 टन्स, म्हणजे टोटल नंबर ऑफ टर्न्स आहेत ते. ठीक आहे. किती आहेत, 1000 टर्न्स आहेत. ठीक आहे. कॅरीज अ करंट ऑफ 5 एम्पियर. सो करंट किती आहे, 5 एम्पियर. देन व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट इट्स ॲक्सिस. ठीक आहे. करेक्ट. हां, मग मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला काय आहे, बी इज इक्वल टू वॉट, म्यू नॉट टाइम्स एन आय आहे. ठीक आहे. हां, मग टोटल नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ नाही दिलेत, मग आपण त्याला रिप्लेस करू शकतो म्यू नॉट टाइम्स एन आय डिवायडेड बाय एल. कारण की स्मॉल एनच्या ठिकाणी आपण काय करू शकतो, स्मॉल एन बाय कॅपिटल एन बाय एल. ठीक आहे. जर आपण इथं व्हॅल्यूज प्लेस केले, म्यू नॉटची व्हॅल्यू किती येते, 4 पाय इंटू 10⁻⁻7. नंबर ऑफ टर्न्स इज 1000 मल्टिप्लाय बाय करंट इज 5 एम्पियर अँड डिवाइडेड बाय लेंथ इज हाऊ मच, पाय. सो पाय कॅन्सल आउट. ठीक आहे. आता इथून बघा 4 × 5 किती होतात, 20 आणि 1 2 3 0 कॅन्सल आउट. ठीक आहे. हां, सो इफ यू कन्सिडर इट बिकम्स वॉट, बी इज इक्वल टू वॉट. आता हे 1 2 3 झिरोज कॅन्सल झालेत आणि इथं काय -7 आणि हे 4 × 5 किती होत आहे, 20 × 10⁻⁻4 किती होत आहे, -4. ठीक आहे. हां, तर बी फायनली 2 याच्यामधून 1 0 डिवाइड करा, 10⁻³ टेस्ला येते. ठीक आहे. तर हा 2025 मध्ये विचारला होता डेफिनेटली, आणि तो 2025 मधला हा 15 नंबरचा क्वेश्चन होता. त्यामुळे 16 नंबर आणि 10.8 सॉल्व हे क्वेश्चन तुम्ही न्यूमेरिकल तुम्ही सॉल्व करून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट वन. हां, तर नेक्स्ट आपल्याला हे एक इम्पॉर्टंट न्यूमेरिकल्स आहेत. ठीक आहे. तर हा 2022ला एक विचारला होता आणि हे तुमच्या टेक्स्टबुक मधले न्यूमेरिकल्स आहेत एक्सरसाइज मधले. तो एक्सरसाइज मध्ये 3 नंबर 7 नंबर आणि 9 नंबर. ठीक आहे. हां, तर यांच्यामध्ये एकच फॉर्म्युला कॉमन आहे, म्हणजे एक वायर आहे, त्या वायरमध्ये करंट आय पास केलेत, तर एक पर्टिक्युलर डिस्टन्सला इथं मॅग्नेटिक फील्ड किती असणार. मग त्याचा फॉर्म्युला काय, म्यू इज इक्वल टू व्हॉट, बी इज इक्वल टू व्हॉट, म्यू नॉट टाइम्स आय डिवाइडेड बाय 2πr. म्यू नॉट टाइम्स आय डिवाइडेड बाय व्हॉट, 2πr. ठीक आहे. हां, तर आता बघा, कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक फील्ड ॲट अ डिस्टन्स ऑफ 3 सेंटीमीटर फ्रॉम द व्हेरी लॉंग स्ट्रेट वायर कॅरिंग अ करंट ऑफ 6 एम्पियर. ठीक आहे. हां, त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड 6 एम्पियर फॉर्म्युला काय, म्यू नॉट. मग म्यू नॉटच्या ठिकाणी आपण काय करू शकतो, 4π. करेक्ट. सो 4π इंटू 10⁻⁻7 इंटू आय 6 एम्पियर. करेक्ट. हां, मग ए नाही लिहिला तरी चालतंय. अँड डिवायडेड बाय यू विल गेट द व्हॉट, 2π इंटू ॲट अ डिस्टन्स ऑफ 3 सेंटीमीटर, तो 3 इंटू 10⁻⁻². अच्छा, 2π 2 जा कॅन्सल आउट. सो बी इज इक्वल टू व्हॉट, इथं किती होणार, 3 2 जा कॅन्सल आउट, 2 × 2 हे 4 इंटू 10⁻⁻5 टेस्ला, -5 टेस्ला. ठीक आहे. आता सेम तुम्ही हा पण सॉल्व करा, हा पण सॉल्व करा आणि हा पण सॉल्व करा. सेम हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. सो व्हॉट इज द मस्ट बी द करंट. इथं करंट विचारलेत, म्हणजेच काय काय दिलेत, बी दिलेत, म्यू नॉट माहिती आहे, 2π पण माहिती आहे तुम्हाला. 2π ची व्हॅल्यू प्लेस करायची नाही आहे, कारण की इथं प्लेस केलं ना हे 2 2 जा कॅन्सल होत होते नेहमी, लक्षात घ्या. इथं आय फाइंड आउट करायचे आहेत, म्हणजे एकतरी आय विचारलेत, एकतरी आर विचारलेत किंवा एकतरी बी विचारलेत. फॉर्म्युला सेम आहे, त्यामुळे हे क्वेश्चन नंबर 3 7 आणि 9 हे तुम्ही सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. सेम फॉर्म्युला आहे, काही याच्यामध्ये डिफरन्स नाही आहे. ओके. नेक्स्ट वन. हां,
तर नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे, द फोर्स बिटवीन दी टू पॅरलल करंट कॅरिंग कंडक्टर्स. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघितला तर याच्यामध्ये न्यूमरिकल्स 2022 आणि 2023 मध्ये विचारले होते. ठीक आहे, आणि 2023 मध्ये जो न्यूमरिकल विचारला होता तुम्हाला तो अनसॉल्व म्हणजे एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन नंबर 8 होता. एक्झॅक्टली द सेम, एक्झॅक्टली द व्हॉट सेम. ठीक आहे, तर आता होतं काय, एक दोन कंडक्टर्स आहेत, वन कंडक्टर आणि सेकंड कंडक्टर. अच्छा, जसं समजा दोन मॅग्नेट असल्याप्रमाणे. ठीक आहे, म्हणजे समजा इथं जे साऊथ पोल नॉर्थ पोल असेल आणि इथं जर समजा एखादा नॉर्थ पोल असेल आणि हे साऊथ पोल असेल, तर मला सांगा जेव्हा हे दोन्ही मॅग्नेट जवळ येतात तेव्हा एक तरी ते अट्रॅक्ट होतात किंवा रिपेल होतात. ठीक आहे, कारण की यांच्या अराउंड काय असतं, मॅग्नेटिक फील्ड असतात. अराउंड काय असतं, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असतात. मग सिमिलरली हे पण कंडक्टर्स आहेत आणि हे पण कंडक्टर्स मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतात आणि हे पण कंडक्टर काय करणार, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणार. मग या दोघांचं मॅग्नेटिक फील्डमुळे काय होतंय, एक तरी या मॅग्नेट प्रमाणे ते अट्रॅक्ट होणार किंवा एक तरी मॅग्नेट प्रमाणे काय होणार, रिपेल होणार. मग अट्रॅक्शन रिपल्शन म्हणजेच काय, यांच्यामध्ये फोर्स लागतोय. यांच्यामध्ये काय लागतोय, फोर्स लागतोय. ठीक आहे, आता तर फोर्सचं इक्वेशन जर डिराईव्ह करायचं असेल आपल्याला, ठीक आहे, तर डेरिव्हेशन आपण सुरुवात करू. सो ते फोर्सचं इक्वेशन काय होणार, सगळ्यात पहिला तर हे जे I1 कंडक्टर आहे, सॉरी वन कंडक्टर आहे, त्याच्यामध्ये करंट किती आहे I1 आणि टू कंडक्टर आहे त्याच्यामध्ये करंट काय I2. तर लक्षात घ्या हे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करते B1 आणि याचं मॅग्नेटिक फील्ड इकडे जात आहे. सिमिलरली हे कंडक्टर प्रोड्यूस करते मॅग्नेटिक फील्ड B2. ठीक आहे, हां, मग B1चं आन्सर काय येतं, म्यू नॉट टाइम्स कोण प्रोड्यूस करतंय I1 डिवाइड बाय 2π D होते. डी म्हणजे त्यांच्यामध्ये डिस्टन्स आहे ना, कारण की करंट कॅरिंग वायर ॲट डिस्टन्स ऑफ D मॅग्नेटिक फील्ड इतकं असते. मग इथं पण इथं किती येणार आहे, म्यू नॉट टाइम्स I डिवाइड बाय I2 डिवाइड बाय 2π D. ठीक आहे, आता आपण जस्ट बघितलं होतं ना की एक वायर असेल त्याच्यामुळे एक R डिस्टन्सला मॅग्नेटिक फील्ड किती असते, म्यू नॉट टाइम्स I डिवाइड बाय 2πr असते ना. मग याच्यामुळे इथं मॅग्नेटिक फील्ड इतकं आहे, याच्यामुळे इथं मॅग्नेटिक फील्ड इतकं आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, दोन्ही कंडक्टर एकमेकांच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेले आहेत. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे की समजा एखादा कंडक्टर असेल, म्हणजे एखादा समजा हा कंडक्टर असेल, तो मॅग्नेटिक फील्ड बी मध्ये ठेवलेला आहे आणि त्या कंडक्टरमध्ये आपण I करंट पास केलेला असेल, तर या कंडक्टरवरती फोर्स लागतो आणि तो फोर्स काय असतो, F इज इक्वल टू व्हॉट, IBL असतो. जर परपेंडिक्युलर असेल तर IBL असतो. ठीक आहे, हां, मग हाच फॉर्म्युला आपला यूज करायचा आहे. ठीक आहे, तर या कंडक्टरमुळे जे मॅग्नेटिक फील्ड आहे इथं पडतच आहे, त्यामुळे इकडं हा फोर्स लागतोय, म्हणजे दिस इज द फोर्स ऍक्टिंग ऑन द फर्स्ट ड्यू टू सेकंड. सिमिलरली याच्या मॅग्नेटिक फील्डमुळे हा कंडक्टर आहे, याच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये हा कंडक्टर आहे, तर हा कंडक्टर पण इकडं फोर्स लावणार आहे F21. ठीक आहे, म्हणजे F12 इज नथिंग बट फोर्स ऍक्टिंग ऑन द फर्स्ट कंडक्टर ड्यू टू द सेकंड मॅग्नेटिक फील्ड अँड F21 मीन्स व्हॉट, द फोर्स ऍक्टिंग ऑन द सेकंड कंडक्टर विच इज प्लेस्ड इन द मॅग्नेटिक फील्ड ऑफ फर्स्ट कंडक्टर. करेक्ट, आणि दोन्ही फोर्स काय असतात, इक्वल अँड अपोजिट. ठीक आहे, त्यामुळे आपण इथं जर व्हॅल्यूज लिहिलेत, B1 ची व्हॅल्यू लिहिलेत आणि B2 ची व्हॅल्यू लिहिलेत. ठीक आहे, हां, सो फोर्स ऑन दी फर्स्ट कंडक्टर, फोर्स ऑन दी कंडक्टर 1, फोर्स ऑन दी कंडक्टर 1 ड्यू टू व्हॉट, B2. कारण का B2चं मॅग्नेटिक फील्ड इकडे आलंय, म्हणजे हा कंडक्टर B2च्या मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेला आहे. जसं इथं हा कंडक्टर B मध्ये ठेवलेला आहे तर इतका फोर्स लागतो, तर सिमिलरली इथं पण होणार आहे. त्यामुळे फोर्स ऑन द फर्स्ट कंडक्टर ड्यू टू सेकंड इज नथिंग बट द व्हॉट, IBL होणार आहे. हां, पण I मीन्स व्हॉट, हां, इथं जर 1 2 असेल, इथं पण काय होणार आहे 1 आणि हे 2 आणि दोघांची लेंथ काय असणार आहे, सेम असणार आहे. तर इथं जर आपण इक्वेशन केलं I1 B2 ची व्हॅल्यू काय, म्यू नॉट टाइम्स I2 डिवाइड बाय 2π D इंटू व्हॉट L. ठीक आहे, हां, सो दिस इज F12 इज इक्वल टू व्हॉट, म्यू नॉट टाइम्स I1 I2 डिवाइडेड बाय 2π D मल्टिप्लाय बाय L, मल्टिप्लाय बाय व्हॉट L. आता मला सांगा हा जर फोर्स या कंडक्टरवरती असेल, या कंडक्टरमुळे, देन सिमिलरली या कंडक्टरमुळे याच्यावरती पण फोर्स काय असणार आहे, ऑलमोस्ट सेम असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे सिमिलरली फोर्स ऑन द सेकंड कंडक्टर ड्यू टू फर्स्ट इज नथिंग बट द व्हॉट, म्यू नॉट टाइम्स I1 I2 डिवाइडेड बाय 2π Dच येणार आहे अँड मल्टिप्लाय बाय L, मल्टिप्लाय बाय L. ठीक आहे, हां, अजून याच्यामध्ये काय होऊ शकतंय की दोन्ही फॉर्म्युले सेम आहेत, त्यामुळे आपण लिहू शकतो की फोर्स पर युनिट लेंथ, फोर्स पर युनिट लेंथ. ठीक आहे, फोर्स पर युनिट लेंथ म्हणजे सरळ सरळ काय करायचं आहे, F/L इज इक्वल टू व्हॉट, म्यू नॉट टाइम्स I1 I2 डिवाइडेड बाय 2π D. तर हा फॉर्म्युला फक्त लक्षात घ्या. ठीक आहे, या फॉर्म्युलावरती न्यूमेरिकल विचारले होते. ठीक आहे, हां, पण याच्यामध्ये पण समजा दोन्ही वायरमध्ये जर करंट सेम डायरेक्शनला असेल तर हे दोन्ही वायर्स एकमेकाला काय करतात, अट्रॅक्ट करतात. काय करतात, अट्रॅक्ट करतात. आणि समजा अँटी पॅरलल असेल, म्हणजे एका वायरमध्ये अपवर्ड असेल, एका वायरमध्ये डाऊनवर्ड असेल, तर हे दोन्ही वायर्स काय करतात, रिपेल करतात. काय करतात, रिपेल करतात. सो पॅरलल करंट कॅरिंग वायर्स अट्रॅक्ट इच अदर
अँटी पॅरल करंट कॅरिंग वायर्स रिपेल इच अदर. ठीक आहे, आपण अट्रॅक्शन असू देत रिपल्शन असू देत, फोर्स किती लागतो इतकाच लागतो. एल मल्टिप्लाय केला की फोर्स पर युनिट लेंथ म्हटले की एफ डिवाइड बाय एल च करायचा आहे. ठीक आहे, तर हा एक प्रश्न आहे आणि त्याच्यावरती 2022 आणि 2023 मध्ये एक न्यूमेरिकल विचारला होता. ठीक आहे, तर नेक्स्ट बघू आपण स्लाइड. हां, तो न्यूमेरिकल. ठीक आहे, तर हा 2022 मध्ये विचारला होता. ओके, हां, तो न्यूमेरिकल काय आहे, अ करंट ऑफ इक्वल मॅग्निट्यूड. इक्वल मॅग्निट्यूड म्हणजे दोघांमध्ये दोन्ही वायरमध्ये करंट काय सेम आहे, म्हणजे याच्यामध्ये पण आहे आणि याच्यामध्ये पण आहे आणि त्यांच्यामध्ये जे सेपरेशन डिस्टन्स आहे फ्लोज थ्रू द वॉट लॉंग पॅरल वायर सेपरेटेड बाय 0.2 मीटर. 0.2 ॲक्च्युली ते 0.2 सेंटीमीटर पाहिजेत. 0.2 सेंटीमीटर. ठीक आहे, तर इथं चेंज करूया आपण 0.2 सेंटीमीटर. ओके, अँड देन if the force per unit length is 4 into 10 to the power of minus 2 Newton per meter. म्हणजे त्यांच्यामध्ये ॲक्च्युली फोर्स पर युनिट दिलेत, दॅट इज 4 into 10 to the power of minus 2 न्यूटन पर मीटर दिलेत. म्हणजे एफ बाय एल ची व्हॅल्यू दिलेत, तर त्याच्यामध्ये करंट काय असणार आहे हे फाइंड आउट करायचं आहे. मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे की एफ बाय एल इज इक्वल टू व्हॉट, म्यू नॉट टाइम्स I1 I2 डिवाइडेड बाय 2 पाय डी. ठीक आहे, हां, पण एफ बाय एल म्हणजे किती दिले तिथं 4 into 10 to the power of minus 2 इज इक्वल टू व्हॉट, म्यू नॉटची व्हॅल्यू किती असते 4 पाय 10 to the power of minus 7. I1 I2 दोन्ही सेम आहेत त्यामुळे आय स्क्वेअर होणार आणि डिवाइड बाय 2 पाय डी म्हणजेच किती येणार 0.2 10 to the power of minus 2, कारण की सेंटीमीटरमध्ये आहे मीटरमध्ये. अच्छा 2 पाय 2 जा कॅन्सल आउट अँड दिस इज ऑल्सो गेट कॅन्सल आउट. ओके, आपण हे कॅन्सल करू, 2 जा कॅन्सल आउट म्हणजे इथं किती होणार आहे 2 into 10 to the power of minus 2 इज इक्वल टू व्हॉट. ठीक आहे, सो 10 to the power of minus 7 आहे आणि हे वरती गेल्यानंतर +2 म्हणजेच काय होणार आहे 10 to the power of minus 5 into आय स्क्वेअर डिवाइडेड बाय 0.2 राहणार. डिवाइड बाय व्हॉट 0.2. ठीक आहे, हां, सो द नेक्स्ट वन. आता 0.2 इकडे मल्टिप्लाय करा, हे किती होणार आहे 0.4. ठीक आहे, इंटू 10 to the power of minus 2 आणि हे डिवाइड बाय 10 to the power of minus 5 होणार आहे -5. ठीक आहे, अँड देन इज इक्वल टू व्हॉट आय स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट आय स्क्वेअर. अच्छा -5 वरती गेल्यानंतर काय होतं आहे +5. हां, मग सरळ हे काय होणार 0.4 into 10 to the power of 3 इज इक्वल टू व्हॉट आय स्क्वेअर आणि याला जर मल्टिप्लाय केलं तरी हे किती होणार आहे 400 इज इक्वल टू व्हॉट आय स्क्वेअर म्हणजे आय इज इक्वल टू व्हॉट 20 अँपियर. आय इज इक्वल टू व्हॉट 20 अँपियर. ठीक आहे, हां, त्यामुळे हा एक फॉर्म्युलावरती न्यूमेरिकल 2 वेळा विचारलेत त्यामुळे हा फॉर्म्युला तुम्ही फक्त लक्षात घ्या. ठीक आहे, हां, कधी कधी आता आय विचारलेत त्यामुळे तुम्ही आय फाइंड आउट केलाय. कधी कधी I1 I2 डी देतात आणि फोर्स पर युनिट लेंथ काढा म्हणतात, म्हणजे इकडे सगळे व्हॅल्यूज प्लेस करा, फाइंड आउट द आन्सर आणि जे आन्सर येईल त्याला आपण काय करायचं न्यूटन पर मीटर हे प्लेस करायचं आहे. ओके, आता पुढच्या कन्सेप्टकडे जाण्यापूर्वी मी परत एकदा रिवाइज करून सांगतो की आपण जस्ट काय बघितलं होतं. ठीक आहे, तर 2 पॅरलल करंट कॅरिंग कंडक्टर्स असतील तर त्याच्यामध्ये जर आपण करंट पास केलं I1 आणि I2 आणि त्या कंडक्टरमधले समजा एक डिस्टन्स डी असेल सेपरेशन. ठीक आहे, हां, तर या दोन्ही कंडक्टरमध्ये मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते. ठीक आहे, म्हणजे हे पण प्रोड्यूस करणार आणि हे मॅग्नेटिक फील्ड पण प्रोड्यूस करणार. ठीक आहे, तर होतंय काय याच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये हा करंट कॅरिंग कंडक्टर आणि याच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये हा करंट कॅरिंग कंडक्टर. ठीक आहे, हां, मग आपल्याला माहिती आहे की एखादा करंट कॅरिंग कंडक्टर जर मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केला असेल तर त्याच्यावरती फोर्स लागतो F इज इक्वल टू व्हॉट IBL sin θ. ठीक आहे, हां, म्हणजे याच्यामुळं इकडे एक फोर्स लागणार आहे आणि याच्या मॅग्नेटिक फील्डमुळं याच्यावरती इकडे फोर्स लागणार आहे आणि दोन्ही फोर्स काय असतात इक्वल अँड अपोजिट आणि ते जे इक्वेशन आहे F इज इक्वल टू व्हॉट म्यू नॉट टाइम्स I1 I2 डिवाइडेड बाय 2 पाय डी. ठीक आहे, आणि मग डिवाइड बाय व्हॉट लेंथ करतो आपण म्हणजे फोर्स पर युनिट एरिया फोर्स पर युनिट लेंथ. ओके, हां, तर हे इक्वेशन आपण जस्ट डिराईव्ह केलं होतं अँड देन समजा जर दोन्ही कंडक्टरमध्ये करंट सेम डायरेक्शनला असेल तर काय होतंय दोन्ही कंडक्टर अट्रॅक्ट करतात. ठीक आहे, आणि दोन्ही कंडक्टरमध्ये जर करंट अपोजिट डायरेक्शनला असतील तर काय करतात ते एकमेकाला रिपेल करतात. ठीक आहे, हां, म्हणजे पॅरलल करंट अट्रॅक्ट करतात आणि अँटी पॅरलल करंट्स काय करतात रिपेल करतात. ओके, हां, सो आपण नेक्स्ट आता कन्सेप्ट बघू टॉर्क ॲक्टिंग ऑन दी करंट कॅरिंग रेक्टँग्युलर लूप विच इज प्लेस्ड इन द व्हॉट मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, हा, मग तो लूप म्हणजेच काय असतो एक क्लोज पाथ असतो, मे बी ते स्क्वेअर असेल रेक्टँग्युलर असेल किंवा सर्क्युलर कॉईल असेल काही पण असेल. जर एखादा असा लूप जर आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर त्या लूपवरती एका बाजूला एक फोर्स लागतो आणि दुसऱ्या बाजूला अजून एक फोर्स लागतो आणि त्या फोर्समुळे काय होते ते जे कॉईल आहे किंवा जे लूप आहे ते लूप ना रोटेट व्हायला बघते. ठीक आहे, हां, म्हणजे
हे जे कन्सेप्ट आहे हे तुम्हाला सांगतंय की इलेक्ट्रिक मोटर हे कसं वर्क करते. जिथं जिथं इलेक्ट्रिक मोटर यूज करतो आपण, मिक्सरमध्ये यूज करतो, ग्राइंडरमध्ये यूज करतो, ठीक आहे, फॅनमध्ये आहे, ठीक आहे, हां भरपूर जिथं आपण शेतामध्ये वगैरे ते पाणी उपसण्यासाठी आपण जे इलेक्ट्रिक मोटर लावलं जातं त्याच्यामध्ये पण हेच कन्सेप्ट यूज केले जाते. ठीक आहे, हां तर सिंपल आहे, इलेक्ट्रिक मोटर हे कसं वर्क करते बेस्ड ऑन दिस वॉट टॉर्क ॲक्टिंग ऑन द वॉट रेक्टँग्युलर लूप विच इज प्लेस्ड इन द वॉट मॅग्नेटिक फील्ड. हां सो द फर्स्ट वन आता आपण बघू की व्हॉट इज अ टॉर्क. ठीक आहे, तर टॉर्क काय असते, टॉर्क म्हणजेच काय असते, एक इट गिव्स अ रोटेटिंग इफेक्ट. टॉर्क गिव्स द व्हॉट अ रोटेटिंग इफेक्ट. ठीक आहे, म्हणजे कोणता पण ऑब्जेक्ट जर आपण फोर्स लावला तर तो ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईन मोशनमध्ये येतो, त्याला आपण काय म्हणतो फोर्स म्हणतो. ठीक आहे, म्हणजे रेक्टिलिनियर मोशन. सिमिलरली एखाद्या ऑब्जेक्टला जर तुम्ही टॉर्क लावला, ठीक आहे, तर टॉर्कमुळे ऑब्जेक्ट काय करतो रोटेशन मोशनमध्ये येतो. ठीक आहे, तर इथं बघू शकता इथे एक रेक्टँग्युलर लूप आहे ABCD. ठीक आहे, आणि ती रेक्टँग्युलर लूप एका मॅग्नेटिक फील्डमध्ये मी प्लेस केलेलं आहे. ठीक आहे, त्या मॅग्नेटिक फील्डचं स्ट्रेंथ किती आहे B आहे. ठीक आहे, तर याच्यावरती 2024ला आणि 2019ला एक न्यूमेरिकल पण विचारला होता. ठीक आहे, हां तर हा जो डायग्राम आहे ॲक्च्युली इथं पण मी ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे, हां कारण का हे दिसायला तुम्हाला अशा प्रकारे दिसत असेल, पण ही कॉईल ना अशा प्रकारे ठेवलेलं आहे आणि हे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अशा प्रकारे आहेत. ठीक आहे, म्हणजे वरती जसं मॅग्नेटिक फील्ड लाईन्स दाखवलेत ना, हे ऑलरेडी मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत आणि ती कॉईल ना अशा प्रकारे हॉरिझॉन्टल ठेवलेली आहे. ठीक आहे, हां म्हणजे इथं AB आर्म आहे आणि इथं CD आर्म आहे. ठीक आहे, हां मग होतं काय, हा AB आर्ममध्ये करंट जर अपवर्ड असेल, ठीक आहे, याच्यावरती मॅग्नेटिक फोर्स डाऊनवर्ड लागतो आणि हा CD आर्म करंट जर तुमच्याकडे असेल, ठीक आहे, हां तर त्या आर्मवरती फोर्स काय लागतो डाऊनवर्ड लागतो. ठीक आहे, त्यामुळे होतं काय की एक फोर्स एका कॉईलला एका आर्मला खाली पुश करते आणि एक फोर्स एका आर्मला वरच्या बाजूला पुश करते. त्यामुळे हे जे कॉईल आहे ना ते अशा प्रकारे रोटेट होत आहे. ठीक आहे, आणि रोटेट झालं म्हणजेच काय तिथं टॉर्क येत आहे. काय येत आहे टॉर्क येत आहे. ठीक आहे, हां तर तुम्हाला समजून सांगण्यासाठी इथे मी एक छोटासा एक डेमो पण केलेला आहे. तर बघू शकता हे एक रेक्टँग्युलर लूप आहे किंवा कॉईल आहे, त्याच्यामध्ये करंट ABCD अशा प्रकारे फ्लो होत आहे. म्हणजे तुम्ही समजू शकता की क्लॉकवाईज. ठीक आहे, हां पण जेव्हा हा रेक्टँग्युलर लूप आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर आणि हे जे डायग्राम आहे ते ॲक्च्युली अशा प्रकारे आहे. ठीक आहे, समजलं. ठीक आहे, ते कॉईल अशी ठेवलेली नाही आहे, ती कॉईल अशा प्रकारे ठेवलेली आहे आणि मॅग्नेटिक फील्ड इकडे आहे. ठीक आहे, मग फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलप्रमाणे काय सांगतो की समजा जर करंट या बाजूला असेल या कंडक्टरमध्ये आणि करंट या बाजूला डाऊनवर्ड आहे. ठीक आहे, हां मग मॅग्नेटिक फील्ड कुठे आहे त्या बाजूला. ठीक आहे, आणि करंट कुठे आहे इकडे वरच्या बाजूला, म्हणजे करंटचं फिंगर आपण इकडे गेलं तो फोर्स कुठे येतो डाऊनवर्ड, म्हणजे या आर्मवरती फोर्स डाऊनवर्ड आणि करंट इकडे काय आहे डाऊनवर्ड. तर करंट डाऊनवर्ड, मॅग्नेटिक फील्ड करंट तुमच्याकडे आहे. ठीक आहे, आणि थंब अपवर्ड म्हणजे फोर्स कुठे येतो अपवर्ड, म्हणजे एक फोर्स अपवर्ड एक फोर्स डाऊनवर्ड. त्यामुळे हे कॉईल काय होते अशा प्रकारे रोटेट व्हायला सुरुवात होते. काय होते रोटेट व्हायला सुरुवात होते. हां करंटचं डायरेक्शन चेंज केला तर मग ते मे बी क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज रोटेट होणार आहे. ठीक आहे, हां तर याचं आपण डेरिवेशन बघणार आहोत की टॉर्कचं डेरिवेशन काय असते. ठीक आहे, हां तर टॉर्क तर सगळ्यात पहिला आपण बघू की टॉर्क म्हणजे एक्झॅक्टली काय असते. तर टॉर्क आपण कसं करतो, समजा हा जर ॲक्सिस असेल, ॲक्सिस ऑफ रोटेशन, अँड देन इफ यू हॅव अप्लाइड द फोर्स ॲट दिस पॉईंट. ठीक आहे, समजा इथं एक फोर्स अप्लाय केलेला आहे ॲट अ सर्टन डिस्टन्स R. बट टॉर्कचे डेफिनेशन काय असते, इट इज अ मल्टिप्लिकेशन ऑफ द वॉट, इट इज अ प्रोडक्ट ऑफ द फोर्स अँड द परपेंडिक्युलर डिस्टन्स, फोर्स अँड द वॉट परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, हां तर इथं बघू शकता इथं कॉईल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर या अबाउट ॲक्सिस हे रोटेट होत आहे, म्हणजे ॲक्सिसपासून त्या कंडक्टरपर्यंतचं डिस्टन्स आणि या ॲक्सिसपासून ते दुसऱ्या कंडक्टरचं डिस्टन्स म्हणजे CD आर्म आणि AB आर्म. तर बघू शकता हे जे लेंथ आहे टोटल किती आहे A. ठीक आहे, मग सेंटरपासून इथं डिस्टन्स किती असणार आहे A/2, इथून इथं किती डिस्टन्स असणार आहे A/2. ठीक आहे, हां म्हणजे या कंडक्टरवरती फोर्स मल्टिप्लाय बाय दिस डिस्टन्स, या कंडक्टरवरती फोर्स मल्टिप्लाय बाय दिस डिस्टन्स. ओके, हां तर टोटल टॉर्क म्हणजेच काय दोन्ही आर्मवरती जो लागणारा टॉर्क आहे तो आपण ॲड करतो. ठीक आहे, सो द नेट टॉर्क इज नथिंग बट टॉर्क ॲक्टिंग ऑन द AB आर्म प्लस टॉर्क ॲक्टिंग ऑन द वॉट CD आर्म. ठीक आहे, आता टॉर्कचं डेफिनेशन काय फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्टन्स. ठीक आहे, तर मग इथं लिहितो मी दॅट इज नेट टॉर्क इज नथिंग बट फोर्स ऑन द AB आर्म मल्टिप्लाय बाय डिस्टन्स काय A/2. ठीक आहे, प्लस फोर्स ऑन द CD आर्म मल्टिप्लाय बाय डिस्टन्स इज A/2. ठीक आहे, हां तो फोर्स मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर आपल्याला माहिती आहे की एखादा करंट कॅरिंग कंडक्टर जर मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेला असेल तर त्याच्यावरती एक फोर्स लागतो F इज इक्वल टू वॉट IBL साइन थीटा, IBL साइन थीटा. ठीक आहे, मग आपण समजू की एक कॉईल ना एक पर्टिक्युलर अँगलला वगैरे ठेवलेला आहे म्हणजे काहीतरी थीटा असेल. ठीक आहे, हां त्यामुळे हा AB आर्मची लेंथ किती आहे B आणि CD आर्मची पण लेंथ काय Bच घेतली आपण. ठीक आहे, त्यामुळे नेट टॉर्क इज नथिंग बट आता फोर्सच्या ठिकाणी काय येणार I मॅग्नेटिक फील्ड आणि लेंथ ऑफ द कंडक्टर B. ओके, आणि मल्टिप्लाय बाय साइन थीटा, मल्टिप्लाय बाय साइन थीटा अँड मल्टिप्लाय बाय वॉट A/2, मल्टिप्लाय बाय A/2 प्लस इथं पण सेम IBB
साइन थीटा मल्टिप्लाय बाय ए बाय टू मल्टिप्लाय बाय व्हॉट ए बाय टू. आता दोन्ही टर्म्स काय आहेत नियर बाय सिमिलर म्हणजे 2 टाइम्स ऑफ होणार. मग 2 टाइम्स केलं की हे 2 काय होणार कॅन्सल होणार. सो नेट टॉर्क इज नथिंग बट द व्हॉट आय बी ओके ए मल्टिप्लाय बाय बी इंटू व्हॉट साइन थीटा होत आहे. ठीक आहे. आता लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेड तसं ना. ठीक आहे. म्हणजे हा हे काय आहे ए मल्टिप्लाय बाय बी म्हणजेच काय होतं रेक्टँग्युलरचा एरिया होत आहे. काय होतं एरिया होत आहे. सो टॉर्क इज नथिंग बट द व्हॉट आय ए बी साइन थीटा. करेक्ट. ओके. हां तर हे झालं तुमचं टॉर्कचं इक्वेशन. जर सिंगल टर्न असेल तर जर समजा एन नंबर ऑफ टर्न्स असेल तर सरळ सरळ मल्टिप्लाय बाय काय करायचं इक्वेशनला एन करायचं आहे. ठीक आहे. हां तर याच्यामध्ये अजून एक गोष्ट घेऊ आपण. समजा इलेक्ट्रिक डायपोल असेल तर इलेक्ट्रिक डायपोलवरती टॉर्क काय असतो पी ई साइन थीटा असतो. ठीक आहे. हां मग आपण इथं इक्वेशन घेतल्यानंतर इथं पण आपण सेम इक्वेशन घेऊ आय ए बी इंटू व्हॉट साइन थीटा. आपण फक्त काय करायचं आहे कम्पेअर करायचं आहे साइन थीटा. ठीक आहे. हां इलेक्ट्रिक फील्ड तर हे डायपोल मुवमेंट असतं इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट असतं. हां तशा प्रकारे मग आय मल्टिप्लाय बाय ए हे काय असणार आहे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. मग कम्पेअर केल्यानंतर आपण हे इक्वेशन असं लिहू शकतो एम बी साइन थीटा. ठीक आहे. हां वेअर एम इज नथिंग बट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. एम इज नथिंग बट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ओके. मग एखादा कॉईल वगैरे असेल तर कॉईलला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय असते आय मल्टिप्लाय बाय ए असते जर सिंगल टर्न असेल तर. ठीक आहे. आणि समजा एन नंबर ऑफ टर्न्स असेल तर सरळ सरळ एन मल्टिप्लाय करायचा. ठीक आहे. आणि याचं जे युनिट असते हां सो इट हॅज अ युनिट व्हॉट ॲम्पियर मीटर स्क्वेअर. कारण का करंट म्हणजे ॲम्पियर एरिया मीन्स व्हॉट मीटर स्क्वेअर. ओके. हां तसं इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट निगेटिव्ह टू पॉझिटिव्हकडे डायरेक्ट करताय. सिमिलरली मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट हे काय करताय साऊथ पोल टू नॉर्थ पोल पॉईंट करते. ठीक आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे समजा हे जर कॉईल असेल हे कॉईल एका छोट्या मॅग्नेटप्रमाणे बिहेव करत आहे. म्हणजे समजा जर करंट अशा प्रकारे फ्लो होत असेल तर करंटच्या डायरेक्शन आपण जर बेंड केलं फिंगर्स तर हा फेस नॉर्थ बनतो हा फेस साऊथ. म्हणजे याच्यामध्ये करंट पास होत आहे म्हणजे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अशा प्रकारे बाहेर येत आहेत आणि इन होत आहेत. म्हणजे काय हे साऊथ पोल आणि हे नॉर्थ पोल. मग साऊथ पासून नॉर्थकडं एक डायपोल मुवमेंट पॉईंट करतो. ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतो एम म्हणतो. म्हणजे या कॉईलला जर आपण एक छोटासा मॅग्नेट समजलं तर काय होतंय डायपोल मुवमेंट या बाजूला पॉईंट करतो कारण का हे नॉर्थ पोल आहे. ठीक आहे. आणि इकडे काय साऊथ पोल. समजा मी जर करंटचं डायरेक्शन चेंज केलं अशा प्रकारे मग करंटच्या डायरेक्शनला बेंड केला थंब रिप्रेझेंट्स नॉर्थ पोल. मग या कॉईलचा नॉर्थ पोल इकडं आला आणि साऊथ पोल इकडं. मग या कॉईलला डायपोल मुवमेंट काय असणार आहे साऊथ टू नॉर्थ. ठीक आहे. हां मग कॉईलचं डायपोल मुवमेंट काढायचं असेल तर एम इज इक्वल टू व्हॉट करंट मल्टिप्लाय बाय एरिया ऑफ द लूप. जर सर्कल असेल तर पाय आर स्क्वेअर. जर स्क्वेअर असेल तर एक बाजूचा स्क्वेअर. जर रेक्टँग्युलर असेल तर लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेड्थ करतो आपण. ठीक आहे. हां आपण नॉर्मल करंटचं डायपोल मुवमेंट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटचं इक्वेशन काय येते करंट मल्टिप्लाय बाय एरिया. ओके. तर आय होप की हे तुम्हाला डेरिव्हेशन समजलं असेल. तर सिम्पल डेरिव्हेशन आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघू. हां तर मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट जसं मी सांगितलं की 2022ला पण याच्यावरती एक प्रश्न विचारले होते. ठीक आहे. युनिट वगैरे विचारले होते. ठीक आहे. हां सो इट इज the product of current. It is the product of current and area of the loop. ठीक आहे. त्यामुळे डायपोल मोमेंट इज नथिंग बट द व्हॉट करंट मल्टिप्लाय बाय एरिया. आणि याचं डायरेक्शन नेहमी कुठून कुठं असतंय साऊथ टू नॉर्थ असतंय. नॉर्थ. ठीक आहे. हां तर आपण थोडंसं याला कम्पेअर करू की आपण आता प्रिव्हियसली इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये बघितलं होतं इलेक्ट्रिक डायपोल. ठीक आहे. मग इलेक्ट्रिक डायपोल म्हणजेच काय असतंय एक निगेटिव्ह चार्ज असतोय आणि एक पॉझिटिव्ह चार्ज असतंय. दॅट मीन्स मायनस क्यू चार्ज अँड दिस इज प्लस क्यू चार्ज. ओके. हां तर याला पण एक डायपोल मुवमेंट असतो जो निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह पॉईंट करतो. मग या डायपोल मुवमेंटला आपण काय म्हणतो इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट. आणि त्याचं इक्वेशन काय असतं 2a मल्टिप्लाय बाय क्यू. ओके. आणि इफ यू कन्सिडर द युनिट इज 2a मीन्स व्हॉट डिस्टन्स क्यू मीन्स व्हॉट चार्ज म्हणजेच काय होणार आहे कुलम मीटर. ठीक आहे. आणि याचं डायरेक्शन काय असतं निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज. मग सिमिलरली जर आपल्याकडे समजा बार मॅग्नेट असेल ओके मे बी साऊथ पोल अँड दिस इज नॉर्थ पोल. तर या बार मॅग्नेटला पण एक डायपोल मुवमेंट पॉईंट करतो दॅट इज फ्रॉम साऊथ टू नॉर्थ. ठीक आहे. हां मग इथं पण डायपोल मुवमेंट काय असते डिस्टन्स बिटवीन देम म्हणजे हे डिस्टन्स जे असते ते 2l असते. काय असते 2l. जसं इथं 2a असते तिथं 2l असते. ठीक आहे. हां मल्टिप्लाय बाय पोल स्ट्रेंथ म्हणजे या पोलचं काहीतरी एक स्ट्रेंथ असते. ठीक आहे. आणि ते पोल स्ट्रेंथ मेजर करतो आपण ॲम्पियर मीटर. मग याचं जे युनिट होणार आहे ठीक आहे याचं जे युनिट होणार आहे डिस्टन्स मीटर आणि पोल स्ट्रेंथ ॲम्पियर मीटर. मग एक होणार आहे ॲम्पियर मीटर स्क्वेअर. तर सिमिलरली
जसं याला पण डायपोल मुवमेंट असतो, याला पण डायपोल मुवमेंट असतो, तर सिमिलरली एखादा करंट कॅरिंग लूप असेल, करंट कॅरिंग लूप म्हणतो मी, जर त्याच्यामध्ये आपण करंट पास केलं तर एक फेस साऊथ बनतो, एक फेस नॉर्थ, मग याला पण एक डायपोल मुवमेंट असणार आहे एम, आणि याचं डायपोल मुवमेंट आपण कसं फाइंड आउट करतो, करंट मल्टिप्लाय बाय एरिया, करंट मल्टिप्लाय बाय एरिया, ठीक आहे. त्यामुळे याचं इक्वेशन फक्त वेगळं आहे, बाकी मिनिंग काय सेम आहे, ठीक आहे. इव्हन तो याचं पण युनिट काय होतं आहे, अँपियर मीटर स्क्वेअरच होतं आहे, आणि याचं पण डायरेक्शन काय होतं आहे, साऊथ टू नॉर्थ होतं आहे, ठीक आहे. तर याच्यावरती आपण थोडंसं एक न्यूमेरिकल वगैरे होता तो आपण बघू. हां, तर इथं बघू शकता 2019ला टॉर्कच्या इक्वेशनवरती न्यूमेरिकल विचारला होता, ठीक आहे. ते इक्वेशन लिहितो मी. टॉर्कचं इक्वेशन काय आहे, नंबर ऑफ टर्न्स आता इन्क्लूड करायचा आहे, NIAB साइन थीटा, NIAB साइन थीटा, ठीक आहे. हां, तर अ कॉइल हॅज n नंबर ऑफ टर्न्स, ठीक आहे, म्हणजे n नंबर ऑफ टर्न्स आहेत, इच एरिया इज 1.6 सेंटीमीटर स्क्वेअर, ठीक आहे. हां, द ॲक्सिस ऑफ द कॉइल इज केप्ट इन्क्लाइन ॲट अन अँगल ऑफ 30 डिग्री, म्हणजे इथं थीटाच्या व्हॅल्यू किती आहे 30 डिग्री, विथ द डायरेक्शन ऑफ फील्ड 2 टेस्ला, म्हणजे इथं फील्डचा स्ट्रेंथ दिलेत, ठीक आहे. द टॉर्क ऑन द ॲक्टिंग ऑन द लूप इज ऑर कॉइल इज 0.02 न्यूटन मीटर, and they carry the current of 1.25 ampere. Then how flows through the what coil, okay. Calculate the number of turns, calculate the what number of turns, ठीक आहे. हां, तर पहिल्या सगळ्या दिलेल्या गोष्टी लिहा. सो वी हॅव टू फाइंड आउट द what number of turns. तर एरिया, कॉइलचा एरिया दिलेत, हाऊ मच 1.6 सेंटीमीटर स्क्वेअर, पण आपल्याला मीटर स्क्वेअरमध्ये पाहिजेत, म्हणजे 1.6 इंटू 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर, ठीक आहे. सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी यू हॅव टू जस्ट मल्टिप्लाय बाय 10⁻⁻4, ठीक आहे. अँड देन magnetic field strength is given 2 Tesla, no need to convert, it is already in Tesla, okay. And then torque is given, torque किती दिले 0.02 न्यूटन मीटर, किंवा याला आपण असं पण लिहू शकतो 2 इंटू 10⁻⁻2 न्यूटन मीटर, ठीक आहे. अच्छा, असं लिहिल्यानंतर काय होतंय, कॅल्क्युलेशनला इझी होते फक्त, ठीक आहे. अँड देन करंट I is given 1.25 एम्पियर, ठीक आहे. यू हॅव टू फाइंड आउट हाऊ मेनी नंबर ऑफ टर्न्स, ठीक आहे. तर सरळ सरळ हा फॉर्म्युला यूज करा. टॉर्क दिलेत आता हाऊ मच 2 इंटू 10⁻⁻2, ठीक आहे. नंबर ऑफ टर्न्स n, करंट इज 1.25, अँड देन एरिया, ओके, एरिया यू हॅव 2 इंटू 1.6 इंटू 10⁻4, अँड देन IAB मॅग्नेटिक फील्ड इज हाऊ मच 2, अँड देन साइन 30ची व्हॅल्यू काय येते, हाफ, करेक्ट, ओके. हां, तर हे जर मी सगळं सॉल्व केलं, ठीक आहे, हे जर सगळं मी सॉल्व केलं, म्हणजे हे 2 किंवा हे सगळ्या गोष्टी जर मी सॉल्व केलं, तर सॉल्व करून बघा, इझी आहे, ठीक आहे. ते प्रत्येक स्टेप आपण इथं सॉल्व करू शकत नाही. तर एनचं जे व्हॅल्यू आहे ते किती येत आहे, 100 येत आहे, किती येत आहे, 100 येत आहे. तर सरळ सरळ काय करायचं आहे, हे 2 जर इथं कॅन्सल झालं ना, ठीक आहे. हां, तर सरळ इथं काय करायचं आहे, हे मल्टिप्लाय करा आणि इकडे डिवाइड करा, डिवाइड केल्यानंतर सगळेच कॅन्सल होते आणि तुम्हाला n इज इक्वल टू व्हॉट 100 होते, n इज इक्वल टू व्हॉट 100, ओके. हां, तसं म्हणलं 2019ला प्रश्न विचारला होता फक्त या इक्वेशनवरती, ओके. तर नेक्स्ट कन्सेप्टकडे जाऊ आपण. तर नेक्स्ट जो आहे तो मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर आहे, ठीक आहे. तर सगळ्यात पहिला तुम्हाला मी सांगतो की मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर काय असतो. हे एक डिव्हाइस आहे, जसं ॲमीटर असतं, जसं व्होल्टमीटर असतं, ठीक आहे. त्या प्रकारे हे मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर आहे. सो इथे लिहिले मी, इट इज अ डिव्हाइस यूज टू डिटेक्ट द व्हॉट प्रेझेन्स ऑफ दी करंट, अ स्मॉल करंट, ठीक आहे. म्हणजे जिथं जिथं छोटं करंट असेल त्या ठिकाणी हे डिव्हाइस यूज करतो टू फाइंड आउट द व्हॉट और डिटेक्ट द करंट, मेजर द करंट नाही आहे, ठीक आहे. आणि याचं जे प्रिन्सिपल आहे, म्हणजे हे मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर कोणत्या प्रिन्सिपलवरती वर्क होतं आहे फिजिक्सच्या, तर इथं प्रिन्सिपल लिहिले मी, दॅट इज नथिंग बट टॉर्क ॲक्टिंग ऑन द करंट कॅरिंग लूप विच इज प्लेस्ड इन द व्हॉट मॅग्नेटिक फील्ड, ठीक आहे. हां, तर याच्यावरती बघू शकता तुम्ही थेरॉटिकल प्रश्न भरपूर वेळा विचारलेत. 2015ला विचारलेत, 22ला पण विचारलेत, 23ला पण विचारलेत, 14ला पण विचारले, 24ला पण आणि 20ला पण विचारलेत, ठीक आहे. आणि इव्हन दो इन्क्लुडिंग द न्यूमेरिकल्स पण आहेत याच्यावरती, ठीक आहे. बऱ्यापैकी न्यूमेरिकल्स एव्हरी इयर या गॅल्व्हनोमीटरवरती न्यूमेरिकल्स काय ना काहीतरी आहेतच, ठीक आहे. हां, तर आपण सगळ्यात पहिला बघू की गॅल्व्हनोमीटर हे ॲक्च्युली आहे काय, ठीक आहे. तर याचा एक डायग्राम दाखवतो मी तुम्हाला की एक्झॅक्टली गॅल्व्हनोमीटर कसा असतो, ठीक आहे. तर इथं बघू शकता 2022ला आणि 2015ला फक्त गॅल्व्हनोमीटरचा डायग्राम ड्रॉ करा म्हणून सांगितले होते, ठीक आहे. तर गॅल्व्हनोमीटर म्हणजेच काय असते, एक मॅग्नेट असतो, ठीक आहे. हा नॉर्थ पोल असतो आणि इकडे काय असतो, साऊथ पोल असतो. तर त्या मॅग्नेटच्या मध्ये, ठीक आहे, एक सिलेंड्रिकल कोर असतो, म्हणजे हा सिलेंड्रिकल कोर ॲक्च्युली हे तुमचं टॉप व्ह्यू आहे. तसं बघितलं तर साईड व्ह्यूनं काय होतंय की हा समजा नॉर्थ पोल असेल आणि हा काय समजा साऊथ पोल असेल, तर त्यांच्यामध्ये तो सिलेंड्रिकल आयरन कोर असतो अशा प्रकारे,
ओके, तो सिलेंड्रिकल आयरन कोर असतो सस्पेंडेड, आणि इथं एक फिक्स रिजिड बॉडी असते आणि त्याला एक स्प्रिंग कनेक्टेड असते अशा प्रकारे, आणि इथं खाली पण एक स्प्रिंग कनेक्टेड आहे. ठीक आहे, आणि इथं मॅग्नेटिक फील्ड लाईन्स या अशा प्रकारे पॉईंट करतात. आणि या सिलेंड्रिकल कॉईलला अशा प्रकारे n नंबर ऑफ टर्न्स कॉईल बाइंडिंग केलेलं असतात. ठीक आहे, त्यामुळे हे साईड व्ह्यू आहे आणि एक आहे टॉप व्ह्यू आहे. ठीक आहे, तर इथं बघू शकता तुम्ही, इथं स्प्रिंग पण दिसत आहे. ठीक आहे, आणि हे जे लाईन्स आहेत ते लाईन्स म्हणजेच काय, ते वायर्स बाइंड केल्यात आहेत. ठीक आहे, रेक्टँग्युलर लूप आहे त्याच्यावरती. ठीक आहे, हां, पण जेव्हा आपण करंट पास करतो, करंट पासमुळे काय होतं आहे की एक फोर्स कॉईलला या बाजूला लागतो आणि एक फोर्स कॉईलला या बाजूला लागतो, आणि दोन्ही फोर्स काय असतात, इक्वल आणि अपोजिट असतात, पण वेगवेगळ्या पॉईंट ऑफ ॲप्लिकेशनला आहेत. त्यामुळे हे सिलेंडर रोटेट होत आहे, आणि सिलेंडर रोटेट झालं ना तर हा पॉइंटर पण काय होतो, स्केलला रोटेट होतो. काय होतो, रोटेट होतो. ठीक आहे, आणि इथं हे स्केल आहे, त्याच्यावरती ते डिव्हिजन असतात की किती डिव्हिजन, 10 डिव्हिजन, 20 डिव्हिजन, 30 डिव्हिजन, अशा प्रकारे ते डिफ्लेक्शन दाखवते. ठीक आहे, त्यामुळे जितकं जास्त मॅग्नेटिक फील्ड असेल किंवा जितकं जास्त करंट असेल तितकं हे जास्त काय होणार आहे, डिफ्लेक्शन होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर म्हणजे सिम्पली काय आहे, एक आयरन कोर असते, त्याच्यावरती आपण एक कॉइल्स असे वाइंड केलेले जातात, रेक्टँग्युलर लूपमध्ये असतात, आणि जेव्हा आपण करंट पास करतो तेव्हा एक फोर्स या कॉइलच्या एका आर्मवरती इकडे लागतो आणि दुसरा फोर्स या बाजूला लागतो, आणि त्याच्यामुळे होतं काय की सिलेंडर रोटेट होत आहे. मग सिलेंडर रोटेट झालं ना त्याच्यासोबत एक पॉइंटर असतो, तो पॉइंटर पण काय होतो, रोटेट होतो. ठीक आहे, हां, मग बेसिकली याचं प्रिन्सिपल काय आहे, या लूपवरती काय लागतो, टॉर्क लागतो, आणि टॉर्कमुळे हा सिलेंडर रोटेट होतो आणि सिलेंडरमुळे हा पॉइंटर रोटेट होतो. ठीक आहे, त्यामुळे जितकं जास्त करंट तितकं जास्त डिफ्लेक्शन होणार आहे. ठीक आहे, तर 2022ला आणि 15ला हे फक्त डायग्राम विचारले होते. ठीक आहे, तर डायग्रामचं प्रॉपर प्रॅक्टिस करा. ओके, हां, तर नेक्स्ट एक क्वेश्चन आहे, तर आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर. ठीक आहे, तर इथं बघितला, मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर काय आहे, एक डिव्हाइस आहे जे करंटला सेन्स करते, पण व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ करंट. ठीक आहे, आणि त्याचं जे प्रिन्सिपल आहे दॅट इज टॉर्क ॲक्टिंग ऑन द वॉट, करंट कॅरिंग लूप विच इज प्लेस इन द वॉट, मॅग्नेटिक फील्ड. ओके, हां, तर इथं जो हा क्वेश्चन आहे, ठीक आहे, तर इथं बघू शकता, शो दॅट द करंट फ्लोईंग थ्रू द गॅल्व्हनोमीटर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द वॉट, अँगल ऑफ डिफ्लेक्शन ऑफ द वॉट कॉईल. ठीक आहे, तर हा 2014 मध्ये पण विचारला होता 3 मार्क्सला, आणि 2024ला पण विचारला होता 3 मार्क्सला. ठीक आहे, तर हा जो पॉइंटर आहे, म्हणजे इथं समजा हे जे स्प्रिंग आहे, ठीक आहे, आता जस्ट डायग्राममध्ये दाखवलं होतं. ठीक आहे, आणि स्प्रिंग कुठं असते, त्या सिलेंडरवरती रोटेट असते. ठीक आहे, म्हणजे वाइंड असते, आणि समजा हा जो पॉइंटर कनेक्टेड आहे, समजा त्या कॉईलमध्ये आपण जर करंट पास केलं तर सिलेंडर रोटेट होतो. ठीक आहे, आणि सिलेंडर रोटेट होतो म्हणजेच काय, एक फोर्स इकडे लागतो, एक फोर्स त्या बाजूला लागतो, त्याच्यामुळे हा सिलेंडर रोटेट होतो, आणि सिलेंडर रोटेट झाला की इथं डिफ्लेक्शन दाखवत आहे. ठीक आहे, आता हे डिफ्लेक्शन जे आहे ते डिव्हिजनमध्ये असते. काय असते, डिव्हिजन, म्हणजे इथं 10 डिव्हिजन, 20 डिव्हिजन, 30 डिव्हिजन, 40 डिव्हिजन, आणि डिव्हिजन्स म्हणजेच काय असते, थीटा असते. काय असते, थीटा. तर आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वॉट, थीटा, आणि ऑब्व्हियसली जितकं जास्त करंट तितकं जास्त डिफ्लेक्शन म्हणजे जास्त डिव्हिजन होते, आणि जास्त डिव्हिजन मीन्स वॉट, जास्त थीटा. ठीक आहे, तर याला प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करतो की कन्सेप्टनुसार, प्रिन्सिपलनुसार काय आहे की गॅल्व्हनोमीटर कसं वर्क करतंय, हे जी कॉईल आहे, रेक्टँग्युलर कॉईल जे सिलेंडरवरती वाइंड केली होती त्याच्यावरती टॉर्क लागतो. मग टॉर्क काय असतो, NIAB साइन थीटा. ठीक आहे, हां, कारण की साइन थीटा तो मॅक्झिमम आहे, त्यामुळे आपण तो 1 घेतलाय, सो NIAB साइन थीटा. आता मला सांगा, हा जर पॉइंटर, ओके, इफ द पॉइंटर इज रोटेट सम अँगल और डिफ्लेक्शन, ठीक आहे, आणि जर करंट बंद केल्यानंतर तो वापस झिरोला येतो. ठीक आहे, हा, मग वापस झिरोला आणून ठेवण्यासाठी कोण कामाला येत आहे, स्प्रिंग कामाला येत आहे. ठीक आहे, हां, स्प्रिंग काय करते, एक अँटी टॉर्क लागतंय, म्हणजे हा टॉर्क काय करतो, त्याला रोटेट करतो त्या डिव्हिजनला, आणि जर करंट ऑफ असेल तर वापस हा पॉइंटर झिरोला येतो, कुणामुळं, स्प्रिंगमुळं. मग स्प्रिंग पण काय करते, एक रिस्टोरिंग टॉर्क लागतंय. ठीक आहे, आणि स्प्रिंगमुळं रिस्टोरिंग टॉर्क काय असतो, K मल्टिप्लाय बाय थीटा असतो, K मल्टिप्लाय बाय थीटा, वेअर K इज नथिंग बट द वॉट, स्प्रिंग कॉन्स्टंट. एक स्प्रिंगचं एक कॉन्स्टंट असते, ते डिपेंड असते की स्प्रिंग कोणत्या मटेरियलला बनलेलं आहे, त्याचा शेप अँड साईजवरती. ठीक आहे, हां, तर हा जो टॉर्क आहे, हा टॉर्क या बाजूला लागतो आणि हा टॉर्क या बाजूला लागतो. ठीक आहे, आणि दोन्ही टॉर्क काय असतात, इक्वल अँड अपोजिट असतात. ठीक आहे, त्यामुळे आपण काय केलंय, हा टॉर्क आणि हा टॉर्क काय केलंय, इक्वेट केलेलं आहे. ठीक आहे, आणि इक्वेट केल्यानंतर समजतंय की NIAB इज इक्वल टू वॉट, K थीटा. मग आपल्याला इथून करंट बाहेर काढायचा, I इज इक्वल टू वॉट, K डिवाइडेड बाय NIAB इंटू थीटा. ठीक आहे, मग हे पूर्ण काय, कॉन्स्टंट आहे, गॅल्व्हनोमीटर कॉन्स्टंट म्हणतो आपण त्याला. मग हे पूर्णच कॉन्स्टंट असेल तर I आणि थीटा कसे प्रोपोर्शनल आहेत, इथं डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. ठीक आहे, त्यामुळे हे झालं प्रूफ. ओके, तर या क्वेश्चनला इम्पॉर्टंट द्या, कारण की 2024ला पण विचारलेत, 14ला पण विचारलेत, मे बी येणाऱ्या एक्झाममध्ये पण हे विचारू शकतात. ठीक आहे, तर सरळ सरळ एक आपण काय करायचं आहे, 2 टॉर्कचे इक्वेशन काय करायचे आहेत, इक्वेट करायचे आहेत. ठीक आहे, तर जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन. हां, तर थोडे बहुत 2020ला अजून एक प्रश्न विचारला होता गॅल्व्हनोमीटर्सवरती. ठीक आहे, सो स्टेट द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ गॅल्व्हनोमीटर. ठीक आहे, म्हणजे गॅल्व्हनोमीटरचे फायदे आणि थोडेसे तोटे तुम्हाला सांगायचे आहेत. ठीक आहे, हां, तर
सगळ्यात पहिला आपण काय लिहितो गॅलनमीटर. सो इट इज अ डिव्हाइस विच डिटेक्ट दी व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ करंट. ठीक आहे. आता याच्या ॲडव्हान्टेजेस काय आहेत? इट इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह डिव्हाइस अँड इट कॅन बी मेजर्ड अ व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ करंट दॅट कॅनॉट बी मेजर्ड बाय युझिंग द वॉट ॲमीटर. ओके. हां, आणि काय इट कॅन बी ओनली यूज टू मेजर द वॉट डायरेक्ट करंट. ठीक आहे. फक्त हे कसं आपण कशाला यूज करू शकतो? फक्त डीसी करंटला यूज करू शकतो. ठीक आहे. म्हणजे एसी करंट आपण मेजर नाही करू शकत. ठीक आहे. दे आर नॉट अफेक्टेड बाय द वॉट स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. हां, म्हणजे ॲडव्हान्टेज काय की जो सिलेंडर पार्ट आहे तो सिलेंड्रिकल पार्टमध्ये जो आपण रेक्टँग्युलर लूप आहे कॉईल आहे त्याच्यावरती ना स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड जो बाहेर वगैरे असेल तर त्याच्यामुळे काय फरक पडत नाही. ठीक आहे. हां, इट गिव्स द फुल डिफ्लेक्शन फॉर द लार्ज करंट. ठीक आहे. आणि थोडंसं जर करंट जर वाढलं तर ऑलमोस्ट तो पॉइंटर काय करतो लार्ज डिफ्लेक्शन दाखवतो म्हणजे स्केलच्या बाहेर पण जाऊ शकते. ठीक आहे. तर ते डिसएडव्हान्टेजेस आहे. ठीक आहे. अँड देअर स्केल इज वॉट युनिफॉर्म. ठीक आहे. देअर स्केल इज वॉट युनिफॉर्म. अच्छा, युनिफॉर्म म्हणजेच काय प्रॉपरली ते डिव्हिजन केलेलं असतं 0, 10 डिग्री, 20 डिग्री, 30 डिग्री, 40 डिग्री. म्हणजे युनिफॉर्म असतं. जसं ॲमीटरमध्ये भरपूर रेंजेस असतात, इथं नाही आहे. ठीक आहे. इथं एक फिक्स आहे. ठीक आहे. इट कॅन गिव्ह द वॉट एरर इन द वॉट रीडिंग. हां, एरर इन द रीडिंग कसं होऊ शकतं? भरपूर वेळा यूज केल्यानंतर काय होतं की वरची जी स्प्रिंग असते ती स्प्रिंग काय होऊ शकते डिफॉर्म होऊ शकते किंवा त्याचा शेप अँड साईज चेंज होऊ शकतो. हां, मग तो पॉइंटर वापस झिरोला येऊ शकत नाही. ठीक आहे. किंवा तो येत पण नाही. अशा प्रकारे थोडंसं डॅमेज याच्यामध्ये पण होऊ शकतं. ठीक आहे. हां, तर ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेसमध्ये या 2-3 पॉईंट लिहिला तरी चालतंय. ठीक आहे. तर नेक्स्ट आपण बघू. हां, तर नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे तर करंट सेन्सिटिव्हिटी अँड व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी. ठीक आहे. हां, तर इथं बघू शकता करंट सेन्सिटिव्हिटी. अच्छा, सेन्सिटिव्हिटी म्हणजेच काय आपण काहीतरी एक छोटी गोष्ट असं म्हणतो ना की मेजर करायचं वगैरे, त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो सेन्सिटिव्हिटी म्हणतो. कारण का गॅलॉनोमीटर मेजर्स वॉट मायक्रो अँपियर करंट म्हणजे फार लहान करंट मेजर करता येते त्यामुळे ते फार सेन्सिटिव्ह डिव्हाइस आहे. ठीक आहे. हां, तर इथं करंट सेन्सिटिव्हिटी म्हणजेच काय IS ने रिप्रेझेंट करतो आणि त्याचं डेफिनेशन काय आहे डिफ्लेक्शन पर युनिट करंट. ठीक आहे. हां, म्हणजे इथं समजावून सांगण्यासाठी जर डायग्राम ड्रॉ करतो मी इथं 0 असते. ठीक आहे. आणि इथं काय असते 10 डिव्हिजन असते, इथं 20 डिव्हिजन असते, इथं 30 डिव्हिजन असते स्केलला. सिमिलरली इथं पण 10 डिव्हिजन, 20 डिव्हिजन आणि इथं काय असते 30 डिव्हिजन. ठीक आहे. म्हणजे हे काय असते थीटा असते. ठीक आहे. हां, समजा तो पॉइंटर इथं आहे. ओके. हां, तर 0 to 10 मध्ये किती डिव्हिजन्स असतात? 10 लाईन्स असतात ना अशा प्रकारे. ठीक आहे. मग छोटंसं करंट या गॅलॉनमीटरमध्ये किती छोटंसं करंट पास करायला पाहिजे जेणेकरून हा पॉइंटर एक डिव्हिजन डिफ्लेक्शन दाखवेल. किती? एक डिव्हिजन डिफ्लेक्शन दाखवेल. ठीक आहे. हां, म्हणून तर इथं लिहिलेलं आहे डिफ्लेक्शन पर युनिट करंट. ठीक आहे. म्हणजे किती करंटला हे फक्त एक डिव्हिजन डिफ्लेक्शन दाखवणार आहे. 10 डिव्हिजन नाही, 10 मधले पण एक सिंगल लाईन, एक लाईनला म्हणतो आपण त्याला. त्या एक लाईनला हा पॉइंटर येण्यासाठी किती करंट पास करावा लागतो त्याला आपण काय म्हणतो करंट सेन्सिटिव्हिटी. ठीक आहे. आणि करंट सेन्सिटिव्हिटी डेफिनेशन काय आहे डिफ्लेक्शन डिव्हिजन पर एम्पियर. डिव्हिजन पर एम्पियर. ठीक आहे. आता आपल्याला इक्वेशन माहिती आहे की I इज इक्वल टू वॉट, आता जस्ट आपण इक्वेशन डिराईव्ह केलं होतं. I इज इक्वल टू वॉट KNAB डिवाइडेड बाय वॉट थीटा. ठीक आहे. हां, मग करंट सेन्सिटिव्हिटी काय थीटा बाय आय म्हणजे थीटा इथंच ठेवायचं आहे. हे आय तिकडे घ्या आणि हे NAB इकडे जाणार, के डाऊन होणार. त्यामुळे हे पूर्ण इक्वेशन अशा प्रकारे लिहू शकतो. पण आय थीटा डिवाइड बाय आय म्हणजेच काय असते करंट सेन्सिटिव्हिटी. ठीक आहे. हां, त्यामुळे करंट सेन्सिटिव्हिटीचा हा फॉर्म्युला लक्षात घ्या. याच्यावरती न्यूमरिकल्स लगातार विचारलेत बघा. 2015ला विचारले, 17ला विचारलेत, 18ला पण विचारलेत आणि 2020ला पण विचारलेत. कोणत्या फॉर्म्युल्यावरती? या फॉर्म्युल्यावरती. सरळ सरळ काय देतात? एन देतात, ए देतात, बी देतात आणि हे स्प्रिंगचं टॉर्जन कॉन्स्टंट देतात. सरळ सरळ प्लेस करायचं, मल्टिप्लाय करा, डिवाइड करा अँड गेट द व्हॅल्यू ऑफ करंट सेन्सिटिव्हिटी. ठीक आहे. आणि करंट सेन्सिटिव्हिटीचं जे युनिट आहे ते डिव्हिजन पर एम्पियर आहे. डिव्हिजन पर एम्पियर. ठीक आहे. हां, जसं करंट सेन्सिटिव्हिटी असते तशा प्रकारेच काय व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी. पण इथं लक्षात घ्या करंट सेन्सिटिव्हिटी डिपेंड्स ऑन नंबर ऑफ टर्न्स, एरिया, मॅग्नेटिक फील्ड अँड देन स्प्रिंग कॉन्स्टंट या सगळ्यावरती डिपेंड आहे. ठीक आहे. आता व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय करंट सेन्सिटिव्हिटी इज नथिंग बट थीटा बाय आय. मग व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी काय असणार आहे थीटा बाय व्ही असणार आहे. ठीक आहे. हां, म्हणजे डिफ्लेक्शन पर युनिट व्होल्टेज. एक डिफ्लेक्शन येण्यासाठी किती छोटंसं व्होल्टेज द्यावं लागणार आहे त्याला आपण काय म्हणतो व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी. ठीक आहे. तर व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी इज नथिंग बट थीटा बाय व्ही. तसं इथं थीटा बाय आय, इथं थीटा बाय व्ही होत आहे. ठीक आहे. अँड फ्रॉम ओम्स लॉ व्ही इज इक्वल टू व्हॉट IR. तर आयचं इक्वेशन आपण प्लेस करू शकतो. हां, KNAB मल्टिप्लाय बाय व्हॉट थीटा. तर इथं जर प्लेस केलं हे R असंच राहणार मल्टिप्लाय बाय. ठीक आहे. KR डिवाइड बाय NAB मल्टिप्लाय बाय व्हॉट थीटा. ठीक आहे. आता व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय थीटा बाय व्ही म्हणजे थीटा येत आहे हे व्ही कडे घ्या, NAB तिकडे जाणार. ठीक आहे. हां, सो दिस इज दी व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी इक्वेशन. ठीक आहे. त्यामुळे थीटा बाय व्हीला आपण काय रिप्रेझेंट करतो व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी दॅट इज नथिंग बट NAB KR. आता व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी आणि करंट सेन्सिटिव्हिटी डिपेंड्स ऑन नंबर ऑफ टर्न्स, एरिया, मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. करंट सेन्सिटिव्हिटी. पण इथं लक्षात घ्या व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी इज इंडिपेंडेंट ऑफ नंबर ऑफ टर्न्स. कारण का
नंबर ऑफ टन्स वाढले की रेजिस्टन्स पण तेवढंच वाढणार. ठीक आहे, त्यामुळे हे जर 2 पटीने वाढलं तर रेजिस्टन्स पण 2 पटीने वाढणार. वापस तुमचा जो रेशो आहे तो काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. सो व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी ओनली डिपेंड्स ऑन द व्हॉट एरिया अँड द मॅग्नेटिक फील्ड. इट डज नॉट डिपेंड ऑन द व्हॉट नंबर ऑफ टन्स, बट करंट सेन्सिटिव्हिटी डिपेंड्स ऑन द व्हॉट नंबर ऑफ टन्स, एरिया अँड द मॅग्नेटिक फील्ड. ओके, तर या फॉर्म्युल्यावरती न्यूमेरिकल्स विचारले होते. ठीक आहे, ते न्यूमेरिकल्स बघू आपण. हां, तर इथं बघू शकता 2015ला विचारलेत, 2022ला पण विचारलेत. ठीक आहे, हां, अजून एक 2017ला पण विचारलेत आणि 2018ला पण विचारलेत. ठीक आहे, हां, तर आपण एक पहिलं न्यूमेरिकल बघू इथं. रेक्टँग्युलर कॉईल ऑफ मूव्हिंग कॉईल गॅलॉनमीटर कंटेन्स 50 नंबर ऑफ टन्स. जसं व्हॅल्यूज दिलेत ना तसं आपण लिहूया इथं. ठीक आहे, हां, सो नंबर ऑफ टन्स आर हाऊ मच 50. ओके, ईच हॅव्हिंग अ एरिया 12 सेंटीमीटर. एरिया इज हाऊ मच 12 सेंटीमीटर. सो एरिया इज नथिंग बट 12 सेंटीमीटर स्क्वेअर. मग सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअरमध्ये आपण कसं कन्वर्ट करतो, 10⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर. ओके, अँड देन सस्पेंडेड रॅडिली मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे इथं मॅग्नेटिक फील्ड पण दिलेत बी 0.025 टेस्लाच आहेत ॲक्च्युली. मग इथं आपण लिहिताना कसं लिहितो, 25 × 10⁻. ठीक आहे, हां, म्हणजे सरळ सरळ इथं 25 घ्यायचं, 10⁻³ टेस्लाच आहे ते. ठीक आहे, अच्छा, मी 0.025 का नाही घेतलंय, कारण की कॅल्क्युलेशनला थोडासा प्रॉब्लेम येते म्हणून. ठीक आहे, त्याला आपण कन्वर्ट करून घेऊया. ओके, नेक्स्ट अँड देन बाय फायबर ऑफ ट्विस्ट कॉन्स्टंट, म्हणजे जे आपण म्हणतो ना की टॉर्क. ठीक आहे, हां, किंवा ते न्यूटन मीटर टॉर्क आहे. ठीक आहे, तर जे इक्वेशनमध्ये आहे की स्प्रिंग कॉन्स्टंट वगैरे म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, ते केची व्हॅल्यू दिलेत, हाऊ मच, दॅट इज 15 × 10⁻⁻10 न्यूटन मीटर पर डिग्री. न्यूटन मीटर पर डिग्री. ठीक आहे, नेक्स्ट कॅल्क्युलेट द करंट सेन्सिटिव्हिटी ऑफ द व्हॉट गॅलॉनमीटर. मग सरळ सरळ इक्वेशन काय होतं करंट सेन्सिटिव्हिटीचं. ठीक आहे, आपण जस्ट प्रिव्हियस याच्यामध्ये बघितलं होतं ना, करंट सेन्सिटिव्हिटी इज नथिंग बट व्हॉट. ओके, इट बिकम्स व्हॉट NAB डिवायडेड बाय K. ठीक आहे, हां, सो करंट सेन्सिटिव्हिटी इज नथिंग बट N इज हाऊ मच 50, एरिया इज 12 × 10⁻⁻⁴ and B is how much 25 × 10⁻³ and divided by K. Correct, K is how much 15 × 10⁻10 minus what 10. ठीक आहे, हां, तर इथं बघा सगळंच कॅन्सल होऊ शकते. 5 5 जा आणि 5 3 जा, 3 4 जा. ठीक आहे, हां, तर आपण जे हे सगळं जर मल्टिप्लाय केलं, ठीक आहे, मल्टिप्लाय केलं, डिवाइड केलं, तर याचं जे फायनल आन्सर येणार आहे ते नियरली किती येणार आहे, 10⁻6 डिग्री पर ॲम्पियर. 10⁻6 डिग्री पर ॲम्पियर. ठीक आहे, तुम्ही सॉल्व करून बघा, सॉल्व केल्यानंतर ही गॅरंटेड आन्सर येणार आहे. ठीक आहे, पण लक्षात घ्या हे इम्पॉर्टंट फॉर्म्युला करंट सेन्सिटिव्हिटीचा आणि त्याच्यावरती हा इक्वेशन आहे. ठीक आहे, न्यूमरिकल आहे. सेकंड पण ऑलमोस्ट तेच विचारलेत बघा. ठीक आहे, नंबर ऑफ टर्न्स काय दिलेत 10. ओके, आणि एरिया काय, लेंथ काय दिलेत 12 सेंटीमीटर आणि हे 8 सेंटीमीटर. हा पण इथं एरिया नाही दिलेत, इथं लेंथ आणि ब्रेथ दिलेत. मग सरळ सरळ आपण एरिया कसा काढतो, लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेथ. ठीक आहे, हां, म्हणजे इथं एरिया न देता लेंथ आणि ब्रेथ मल्टिप्लाय करून आपण एरिया काढू. ठीक आहे, नंतर करंट पण दिलेत. ठीक आहे, 125 मायक्रो ॲम्पियर. ठीक आहे, अँड इज केप्ट परपेंडिक्युलर टू द व्हॉट युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ऑफ दिस वन 10⁻⁻² टेस्ला. and then K value is given, then calculate the deflection produced. deflection म्हणजेच काय, थीटा फाइंड आउट करायचा आहे. काय फाइंड आउट करायचा आहे, थीटा. ठीक आहे, हां, मग याच्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो आपण, जो सेकंड न्यूमेरिकल आहे. ठीक आहे, तर सेकंड न्यूमेरिकलसाठी आपण I इज इक्वल टू व्हॉट NAB डिवायडेड बाय K मल्टिप्लाय बाय थीटा. आता डिफ्लेक्शन विचारलं थीटा, मग आपण सरळ सरळ काय करतो, थीटा इज इक्वल टू व्हॉट IK डिवायडेड बाय NAB. ठीक आहे, तर आयची व्हॅल्यू प्लेस करा, केची व्हॅल्यू प्लेस करा, NAB यांची व्हॅल्यू प्लेस करा. हे सॉल्व केल्यानंतर एक्झॅक्टली किती येणार आहे, 10 डिग्री येणार आहे. काय येणार आहे, 10 डिग्री. ठीक आहे, आणि तशाच प्रकारे इथं पण न्यूमरिकल्स ऑलमोस्ट सेम आहेत. ठीक आहे, तर हे बघा 2018ला पण विचारलेत, 2017ला पण विचारलेत, सेम फॉर्म्युला. ठीक आहे, इथं काय म्हटलेत, करंट सेन्सिटिव्हिटी फॉर्म्युला यूज करायचा आहे. म्हणजे कोणता, IS इज इक्वल टू व्हॉट NAB डिवायडेड बाय व्हॉट K डिवायडेड बाय व्हॉट K. आणि इथं पण सेम करंट सेन्सिटिव्हिटीज विचारलेत. ठीक आहे, म्हणजे दोघांना पण हा फॉर्म्युला सेम आहे. N दिलेत, A दिलेत, B दिलेत, K पण दिलेत. तर हे सॉल्व करा आणि गेट द आन्सर. ठीक आहे, ऑलरेडी तर आन्सर्स पण पुट केलेलं आहे. ओके, हां, हे थोडंसं तुम्ही प्रॅक्टिस करा. ओके, तर नेक्स्ट आपण कन्सेप्ट बघू. हां, तर हा एक 2022ला एक प्रश्न विचारला होता. ठीक आहे, तर हा प्रश्न विचारण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की ॲक्च्युली काय आहे. ठीक आहे, सो इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट माहिती आहे तुम्हाला, इलेक्ट्रिक डायपोल. ठीक आहे, जेव्हा इलेक्ट्रिक डायपोल आपण
इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर मग तो कोणत्या पण अँगलला ठेवू शकतो ना, पॉझिटिव्ह अँड दिस इज निगेटिव्ह विच इज प्लेस ॲट अँगल थीटा. तर यांच्यामध्ये एक पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होते दॅट इज PE कॉस θ1 मायनस कॉस θ2. ओके. हां, मग सिमिलरली आता हा इलेक्ट्रिक डायपोल आहे, ठीक आहे. आता काय करायचं आहे, त्याच्या बदली आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये मॅग्नेटिक डायपोल ठेवायचा आहे. काय ठेवायचं आहे, मॅग्नेटिक डायपोल. मग मॅग्नेटिक डायपोल म्हणजेच काय असतो, एक साऊथ पोल आणि एक काय असतो, नॉर्थ पोल असतो, विच मेक्स अन अँगल θ. मग यांच्यामध्ये पण एक पोटेन्शियल एनर्जी स्टोअर असते आणि दॅट पोटेन्शियल एनर्जी इक्वेशन इज गिवन बाय द व्हॉट, MB. करेक्ट. इथं कसं PE, तिथं काय असणार आहे MB कॉस θ1 मायनस कॉस θ2. ठीक आहे. तर इथं क्वेश्चन काय विचारलेत, स्टेट द मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला ऑफ द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट अँड हेन्स ऑब्टेन द मिनिमम अँड मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, पोझिशन. ठीक आहे. हां, म्हणजेच काय, हे जे इक्वेशन आहे ते मेन पोटेन्शियल एनर्जीचे इक्वेशन आहे. MB, M मीन्स व्हॉट, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, B मीन्स व्हॉट, मॅग्नेटिक फील्ड, θ1 अँड θ2 दिस आर द व्हॉट, टू अँगल. म्हणजे जसं एका अँगलपासून दुसऱ्या अँगलपर्यंत रोटेट केल्यानंतर किती पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होते त्याचा हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आणि ऑल्सो हे जर तुम्ही सॉल्व्ह केला, म्हणजे θ1 जर समजा मी 90 डिग्री घेतलं आणि θ2 म्हणजे काही पण घेतलं, ठीक आहे, मग कॉस ऑफ 90 0 होते आणि मायनस कॉस θ, मग हे फॉर्म्युला होते ना इथं. ठीक आहे. आता मॅक्झिमम आणि मिनिमम हे डिपेंड करते की कॉस थीटाच्या व्हॅल्यूवरती. ठीक आहे. हां, तर इथं बघू शकता मिनिमम पोटेन्शियल एनर्जी जेव्हा θ 0 डिग्री असतो तेव्हा कॉस ऑफ 0 इज 1, म्हणजे मायनस MB येते ना. ठीक आहे. मग मायनस आहे म्हणजेच काय, मिनिमम आहे. ठीक आहे. मग मॅक्झिमम काय असणार आहे, ती वेन θ इज इक्वल टू व्हॉट, 180 डिग्री, आणि वेन θ इज इक्वल टू 180 डिग्री -1 असते, -1 आणि हे मायनस काय होते, प्लस. काय होत आहे, प्लस होते. ठीक आहे. आणि पोटेन्शियल एनर्जी 0 कोणत्या अँगलला होत आहे, वेन θ इज इक्वल टू व्हॉट, 90 डिग्री, वेन θ इज इक्वल टू व्हॉट, 90 डिग्री. ठीक आहे. तर आज 2022 ला एक प्रश्न विचारला होता, 2 मार्क्सला. ओके. तर सरळ सरळ विचारले होते की पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला लिहा. ठीक आहे. त्याच्यानंतर मॅक्झिमम आणि मिनिमम कोणत्या अँगलला असणार ते एवढं मेन्शन करा. ओके. सो हे आहे पूर्ण या चॅप्टरबद्दल मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आपण सुरुवात केली होती फोर्स ॲक्टिंग ऑन द व्हॉट चार्ज पार्टिकल, हॅन्स ओरस्टेड पासून बायोट सॅवर्ट लॉ, एम्पियर सर्क्युटल लॉ, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द करंट कॅरिंग लूप, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द व्हॉट स्ट्रेट वायर्स, सोलेनॉइड, टोरॉइड. ठीक आहे. आपण या सगळ्या गोष्टी बघितल्यात, त्यांच्यावरती विचारलेले न्यूमेरिकल्स पण आपण डिस्कस केलेत. तर फायनल एक्झामच्या अगोदर हा थोडंसं व्हिडिओ बघून तुम्ही प्रॉपरली नोट्स मेन्शन करा. जिथं मी सांगितले की हे न्यूमेरिकल सॉल्व करा, तुमच्या टेक्स्टबुकचे नंबर्स पण तिथं घातलेले आहेत, ते डेफिनेटली तुम्ही न्यूमेरिकल्स एक्झामच्या पहिला सॉल्व करून 100% कंप्लीट करूनच जायचं आहे. ठीक आहे. तरच तुम्हाला हे मार्क्स मिळणार आहेत. ओके. तर हा चॅप्टर मी पूर्ण कवर केलेला आहे. याच्यामध्ये जे काही असेल ते सगळं मी कवर केलेलं आहे. ठीक आहे. हां, त्याच्यानंतर समजा अजून काही राहिलेलं असेल तर ते टेक्स्टबुकमधून तुम्ही ते सॉल्व करायचं आहे. न्यूमेरिकल्स वगैरे मी नंबर्स वगैरे दिलेले आहेत. ओके. तर नेक्स्ट चॅप्टर आपण बघू, डिवेल नेचर वगैरे किंवा ॲटमबद्दल आपण डिस्कस करू. ठीक आहे. थँक्यू.